किंवा राजकीय सुरुवात कशी झाली होती? आमच्या कुटुंबाचा राजकीय वारसा असा काही नाही आहे. तयारी झाली आहे, तुम्ही आता जिल्हा परिषदेसाठी उतरत आहे, याआधी देखील तुम्ही होता त्या सिस्टममध्ये काम करत होता. शिवसैनिकाला उद्या पहाटे जरी निवडणूक लागली तरी तो तयारीत असतो. खालच्या निवडणुकावर तिचा प्रभाव काही पडेल का? तिकडचा कुठला इफेक्ट इकडे येईल असं काही वाटत नाही. विरोधक खूप शक्तिमान विरोधक होते. आम्ही तयारी करायची, तिकीट भाजपला जायचं, आम्ही तयारी करायची, तिकीट भाजपला जायचं आणि हा लपंडाव आत्तापर्यंत चालू राहिला. एवढी तयारी केली खरी, पण असं कधी वाटलं नाही का की प्रत्येक वेळी हा आपण तयारी करतोय, कामं करतोय, कार्यकर्त्यांना काहीतरी आश्वासन देते. उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांच्यावरती नको थांबायला, आपण शिंदेसाहेबांबरोबरती गेलं पाहिजे, त्यामागची काय कारण? अशा नेतृत्वाबरोबर आपण गेलं पाहिजे ही भूमिका अगदी पहिल्या क्षणाला घेतली. पक्ष बाजूला ठेवून एक गावचेच पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि 11-0चा रिझल्ट त्यावेळेस त्यातून मिळाला. जे लोक शिंदेसाहेबांबरोबरती गेली आहेत बऱ्यापैकी गद्दार म्हणून समजलं गेलं. शिवसेनेच्या ज्या पक्षामध्ये आजही तसेच संबंध आहेत. का त्यांना माहिती आहे किंवा रमेश कोंडे ज्या कारणासाठी गेला, भोर आणि वेल्ल्याच्या हक्कातलं पाणी शिवगंगा खोऱ्याला देण्याची संमती त्या बैठकीमध्ये झाली. किंवा समोर आपला जो काय आता मेन हायवे आहे तो ब्रिज जो जातो तो देखील तुम्ही केला असं देखील त्यामध्ये तुम्ही सांगितलं. फोन करून एक 8 दिवसातच तो रस्ता मार्गी लागला. त्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वेळा राज्यपाल या ठिकाणी येऊन इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहून गेलं. मुख्यमंत्री सहायता आरोग्य कक्षासाठी योजना आणल्या शिंदेसाहेबांनी असेल किंवा महायुतीच्या सरकारने असेल, हे लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या? आणि पेशंट ॲडमिट व्हायच्या आदल्या दिवशी पैसे आलेले आहेत. काय वाटलं असेल त्या कुटुंबांना? लाडकी बहीण योजना कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता. म्हणजे राज्याच्या दृष्टीने तसा चुकीचा निर्णय. खूप साऱ्या लोकांनी आपला मूळचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यावेळी असा काय विचार आला होता मनामध्ये? ठीक आहे, तुम्ही 1995 पासून शिवसेनेमध्ये आहात किंवा बाकीची कामं केली, जिल्हा प्रमुख शिवसेनेचं कधी पद मिळालं किंवा ते त्याच्या मागची स्टोरी काय? साहेब गेले की विचारायचे केस आहे का तर शिवसैनिक असं. 2012ची एक न्यूज येते, व्हिडिओज समोर येतात, जिल्हा परिषदेत गेल्यात पण गाड्या फोडल्या. काय झालं? प्रकार काय झाला? एखादा राजकारणी येतो, एखादी काच फोड उठून सगळ्या गाड्या फोडल्या. नाही, अध्यक्ष म्हणले माझे हात बांधलेले आहेत, आम्हाला नाही टाकता येणार. आता म्हणलं तुमचे हात बांधलेत तर माझे हात तर मोकळे आहेत. नमस्कार, मी दीपक ढाकणे. स्वागत आहे तुमचं #वैयक्तिक या चॅनलवरती. #वैयक्तिकच्या माध्यमातून आपण गेल्या काही महिन्यापासून वेगवेगळ्या राजकीय लोकांना भेटलो आहे, नेत्यांना भेटलो आहे, त्यांच्याबरोबरती देखील वेगवेगळी चर्चा केली आहे. खरं तर पुणे महानगरपालिकेची असेल किंवा बाकी 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यानंतर लगेच एक निवडणूक झाली येते पुढे, पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल. या अनुषंगाने आपण जरा आत्ता सुद्धा एका चर्चेसाठी आलो आहे. आपल्याबरोबरती आज रमेश बापू कोंडे, त्यांच्यावरती आपण चर्चा करतो. यामध्ये जर विषय पाहिला तर सेम आहे बऱ्यापैकी. त्यांनी केलेली विकास कामं असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा त्यांचा प्रवास, एकंदरीत एक विचार केला तर खूप साऱ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, प्रश्न देखील वेगवेगळे आहेत. आपण कशा पद्धतीनं बापूंशी चर्चा करतोय किंवा कशा पद्धतीनं प्रश्न आहेत त्यानुसार आपण त्यांच्यावरती चर्चा करतोय किंवा त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं विकास केला, तो देखील काय आहे आणि येणारी जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीनं असणार आहे, या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करतोय. चला बापू, तुमचं #वैयक्तिकवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार. एक विचार केला तर बऱ्यापैकी निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकीचं चांगलं खूप वर्षातून ह्या निवडणुका झाल्या आहेत. साधारण एक 7-8 वर्षाच्या नंतरच्या निवडणुका होत्या. निवडणुका तशा वेळ कमी मिळाला. आता देखील ज्या निवडणुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यामध्ये देखील त्यांनी फक्त आत्ता एक 15 ते 20 दिवसाचा वेळ दिलेला आहे. म्हणजे येत्या 5 तारखेला निवडणूक आहे. पुणे महानगरपालिकेची आपल्या जवळची निवडणूक झाली आहे किंवा इतरही देखील झाल्या आहेत, पण तुमचा सहवास जर पाहिला तर पुणे शहरातला आहे. तर आपण या सगळ्या गोष्टीवरती येऊच, पण मुळात मी इथून सुरुवात करेल की ज्या निवडणूक आत्ता झाल्यात पुण्यामध्ये किंवा बाकीच्या ठिकाणचा जो काही रिझल्ट आहे तो बाकी खालच्या निवडणुकावर त्याचा प्रभाव काही पडेल का? आपण जरी काही म्हटला तरी महानगरपालिकेचा फारसा प्रभाव या जिल्हा परिषदच्या निवडणुकावर पडेल असं मला वाटत नाही. कारण महानगरपालिकेचे प्रश्न वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत आणि जिल्हा परिषदेचे प्रश्न वेगळे आहेत, विषय वेगळे आहेत. त्यामुळं तसं कुठलंही त्याचं कॉम्बिनेशन किंवा कॉलिब्रेशन होण्याचा काही एक संबंध नाही आहे. आणि तिकडचे नगरसेवक त्या पद्धतीची तिकडे तयारी करत असतात. या भागातले कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे आजी-माजी सदस्य हे या निवडणुकीसाठी प्रयत्न करत असतात आणि प्रत्येकाचा प्रयत्न हा निवडणूक जिंकण्याचा असतो. त्यामुळं तिकडचा कुठला इफेक्ट इकडे येईल असं काही वाटत नाही.
तयारी झाली आहे? तुम्ही आता जिल्हा परिषदेसाठी उतरत आहे. याआधी देखील तुम्ही होता त्या सिस्टममध्ये काम करत होता किंवा हो, त्या हो, हो. पदावरती देखील होता. पण आता एक नवीन बऱ्याच दिवसापासून निवडणूक नाही आहे किंवा बाकीच्या गोष्टीचा एक विचार केला तर कशा पद्धतीनं तयारी झाली आहे? नाही, निवडणुकीला एक कार्यकर्ता म्हटलं तर तो निवडणुकीला रोज तयार असतो आणि त्यातल्या त्यात मी एक हाडाचा शिवसैनिक आहे. शिवसैनिकाला उद्या पहाटे जरी निवडणूक लागली तरी तो तयारीत असतो आणि तीच माझी भूमिका आहे, की आता लोकं म्हणतील, की बाबा निवडणुकीला 20-22 दिवसाचाच वेळ मिळतो आहे. आम्ही म्हणतो की झालेली 5 वर्ष आणि त्याच्यानंतरची 4 वर्ष, म्हणजे 4 वर्ष हा वेळ दिलेला आहे निवडणुकीला, असंच आम्ही समजतो. अगदी उद्या जरी मतदान झालं तरी आपण चांगल्या पद्धतीने निवडणूक जिंकू, असं काम या मतदारसंघामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं नक्की आहे. बरं. तुम्ही शिवसेनेचा हाडाचा शिवसैनिक आहेत म्हटलात, तर राजकीय सुरुवात कुठून झाली होती किंवा राजकीय सुरुवात कशी झाली होती? म्हणजे नाही, साधारण एक विचार केला तर बऱ्यापैकी खूप सारे आहेत की त्यांना काही वारसा आहे किंवा तसं काय आपल्या घरातलं काय आहे का की राजकारणात आपण नाही, नाही. मग आमच्या कुटुंबाचा राजकीय वारसा असा काही नाही आहे, पण एक सामाजिक वारसा आहे आणि शालेय जीवनापासूनच एक नेतृत्व चा गुण जो आहे, तो अंगामध्ये असल्यामुळं म्हणजे शालेय जीवनापासूनच मित्र जोडणे, त्यांना बरोबर घेऊन आपलं सामाजिक उपक्रम करणे, वेगवेगळ्या म्हणजे वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम असतील, गावचे सामाजिक उत्सव असतील, यामध्ये सहभागी होऊन गणेश उत्सवासारखे कार्यक्रम, शिवजयंतीसारखे कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्या सहकाऱ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची जी भूमिका आहे, या भूमिकेनेच पुढं या राजकीय जीवनाचा उदय झाला असं म्हणावं लागेल. आपण माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 1995 पासून राजकारणामध्ये आहात. सुरुवात शिवसेनेमधून केलीत. आता देखील शिवसेनेमध्ये आहात तो हा भाग नाही म्हणत आहे मी. कशामुळे शिवसेनेमध्ये आपण शिवसेनेबरोबर ते काम केलं पाहिजे? इतरही पक्ष होते किंवा मला वाटतं 1995च्या सालीच्या जर एक विचार केला तर बाकी देखील पक्ष होते किंवा त्यावेळी सतत सत्तेमध्ये असणारा पक्ष आहे, काँग्रेस असेल किंवा बाकीच्या गोष्टी. तसा जर एक पुणे शहराला एक विषय जर पाहिला तर बऱ्यापैकी सत्ताही पवारांकडे राहिली आहे. राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल याच्याकडे. आपण शिवसेनेबरोबर ते काम केलं पाहिजे यामागची काही वेगळी भूमिका होती का? नाही, नाही. हा विषय जर माझे वडील गिरणी कामगार होते मुंबईला. त्यामुळं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुंबईला जायचो शालेय जीवनामध्ये. मग त्यावेळेस तिथला शिवसेनेचा जो माहोल आहे आणि ते राहिलासुद्धा बायखळ्याला, परेलला, दादरला, अशा ठिकाणी त्यांचे जे गाळे होते पूर्वी मिलचे गाळे असायचे, तिथं राहिलं असायचे. मग त्या भागामध्ये एक शिवसेनेचा प्रभाव होता. शिवसेना प्रमुखांची बऱ्याच वेळा भाषणं ऐकायला मिळायची. मग असा जो आणि त्याच्यानंतर इकडं खेड शिवापूरमध्ये इकडं प्रस्थापित लोकं होती काम करणारी, परंतु त्यांची एक स्टाईल होती काम करायची. म्हणजे असं फार विकास केला पाहिजे, फार गडबडीने काहीतरी काम केलं पाहिजे, एकदम शेवटच्या टोकाच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे आणि त्याचं काम केलं पाहिजे, अशी काही भूमिका नव्हती. एक राजकारण एक चौकटीतलं राजकारण होतं. मग एक सामान्य वर्ग होता की ज्यांना वाटायचं अरे हे झालं पाहिजे, माझ्या मनातलं असणारं ते काम झालं पाहिजे. अगदी ड्रेनेज, गटर, रस्त्याची साफसफाई, तेव्हा काही फार कॉन्क्रीट व्हावं किंवा डांबरीकरण व्हावं किंवा अगदी काय मोठं एखादं काम व्हावं ही भूमिका नव्हती. अगदी छोट्या छोट्या बेसिक गोष्टी होत्या आणि त्या व्हाव्यात हे वाटायचं आणि त्या वर्गाशी आमचा संपर्क असायचा नेहमीचा. मग त्या ज्या सत्तेच्या बाहेरच्या लोकांचं नेतृत्व आपण केलं पाहिजे, त्यांच्या मनातल्या प्रश्नांना आपण वाचा फोडली पाहिजे, ही भूमिका मात्र पहिल्यापासूनची. आणि मग त्या विषयावर आपलं छोटी मोठी आंदोलनं करण्यापासून सुरुवात झाली. अगदी सहज की बाबा स्वारगेटवरून बोरला जाणारी एस टी खेडशिवापूरला थांबली पाहिजे. ज्या फास्ट गाड्या असायच्या त्या थांबत नसायच्या. मग त्यावेळेस कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आंदोलन केलं पाहिजे किंवा आपण तिथं स्वारगेटला जाऊन त्या डेपो मॅनेजरला निवेदन दिलं पाहिजे. ह्या भूमिकेची अशी सुरुवात. आणि मग ते करत असताना मुंबईचा जो एक प्रभाव आहे आणि हे करत असताना शिवसेनेचं त्यावेळेचं स्टाईल म्हणजे तोडफोड. का गाडी थांबत नाही, मग अडवली पाहिजे, नाही तर दगडी आणल्या पाहिजे, ही भूमिका. आणि मग त्या भूमिकेतून की आपण या पक्षाच्या आपल्या तो विचार थोडासा आवडला की झटपट रिझल्ट देणारा पार्टी कुठली तर ती शिवसेना. आतापर्यंत कुठल्या निवडणुका लढवल्यात? म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 1995 पासून सक्रिय राजकारणामध्ये काम करता. तर एक आज 2026 आहे किंवा आत्ताची निवडणूक तुम्ही लढवताय देखील. हो. तर 1995चा जरी विचार केला तर आतापर्यंतच्या कुठल्या निवडणुका लढवल्या आहेत? नाही, किंवा तुम्ही आता 2007 ते 12 मध्ये तुम्ही राहिलात देखील. 1955 पासून जर पाहिलं, मग या गावामध्ये बाबा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये सक्रिय होणं, सत्ताधारी पार्टीच्या विरोधात जी मंडळी असतील त्यांच्या प्रचारात सहभागी होणं,
मग अगदी इलेक्ट्रिक पोलवरच्या खांबावर चढून तिथं बॅनर बांधणं, तिथं झेंडा बांधणं. पूर्वी भिंतींना कलर देऊन त्याच्यावर काव किंवा चुन्याने उमेदवाराचं नाव लिहिणं, ते चिन्ह, ही पद्धत होती. तेव्हा तेव्हा मीडिया काय, नव्हती. तेव्हा मीडिया नव्हतं आणि त्यासाठी आधीच बुक करायला लागायच्या. ज्या ज्या महत्त्वाच्या भिंती आहेत त्या माणसाला जाऊन कन्व्हिन्स करायचं, त्याला चुना मारून ठेवायचा, कावाने त्याच्यावर लिहायचं. अशी ही सिस्टीम होती त्यावेळेस. मग ती कामं करता करता मुख्य प्रवाहात येत गेलो आम्ही राजकारणाच्या. पहिली निवडणूक कधी लढवली किंवा कुठली लढवली? नाही म्हणजे आता निवडणुका ह्या बाकीच्यांच्या लढल्या 95, 2000 आणि 2000 त्या 97च्या पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही पाहिल्या. सोमनाथआबा लांडगे होते, त्यांची निवडणूक. त्यानंतरची त्यांची 2002ची जिल्हा परिषदची निवडणूक, ती अगदी सेंट्रलला राहून लढवली. म्हणजे त्या यंत्रणेत एकदम सक्रिय सहभाग घेतला आणि त्या निवडणुकीत आम्हाला शिवसेनेला पहिल्यांदा या खेड, शिवापूर, खानापूर गटामध्ये यश आलं. जिल्हा परिषद सदस्य आणि अलीकडचा खेड शिवापूरचा पंचायत समिती सदस्य सोमनाथआबा लांडगे आणि बापूसाहेब चव्हाण ही 2 माणसं 2002ला निवडून आली. त्यानंतर आणि मग तेव्हापासून मग कामाला खरी सुरुवात झाली. मग राज्यसभेचे जे खासदार होते शिवसेनेचे, रामशेठ ठाकूर असतील किंवा इकडचे आपले अरविंद सावंत होते, विधान परिषदेला आमदार रवींद्र मिर्लेकर होते, या मंडळींचे मग 3-3, 2-2 लाख रुपयाचा निधी आणायचो. महिलांसाठी शौचालय बांधा, एखादी अंगणवाडी बांधा, अशी ही कामं केली. एखाद्या ठिकाणी एखाद्या वाडी वस्तीला पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी बोर मारा, त्याच्यावर हापसा बसवा, अशी छोटी छोटी कामं करत पुढं गेलो. तुम्ही त्यानंतर 2007 ते 12 देखील एक निवडणूक हां, लढली मग त्याच्यावर. त्याच्यानंतर 2005ला ग्रामपंचायतची निवडणूक लागली. त्याच्यापूर्वी 2003ला लोकसभेची निवडणूक लागली. आढळराव पाटील राष्ट्रवादीमधून इकडं आले शिवसेनेकडं आणि त्यांचा आम्ही खूप चांगला प्रचार केला. ते खासदार झाले खेड लोकसभेचे. बरोबर. त्यानंतर मुळशी विधानसभा, मुळशी हवेली हा एकत्र विधानसभा होता. मग त्या मुळशी हवेली विधानसभेतून शरद ढमाले आमदार झाले. हां. मग त्यावेळेस आमच्याकडं पंचायत समिती सदस्य शिवसेनेचा झाला, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा झाला, मुळशी हवेलीचा आमदार शिवसेनेचा झाला आणि खेड लोकसभेचा खासदार शिवसेनेचा झाला. मग आम्ही गावामध्ये आता ब्रीदवाक्य घेतलं की बाबा खासदारापासून पंचायत समिती सदस्यापर्यंत सगळेजण शिवसेनेचे आहेत. आता आपल्याला आपल्या गावचा सरपंच शिवसेनेचा करायचा आणि तो एक बॅनर केला की आपण निवडला, आपल्या मताने निवडले आपले खासदार, आपल्या मताने निवडले आपले आमदार, आपल्या मताने निवडला आपला जिल्हा परिषद सदस्य, आपला पंचायत समिती आणि आता आपण निवडणार आहोत आपल्या मताने आपला सरपंच. आणि मी वरती ते 4 फोटो, 5वा माझा फोटो टाकलेला आणि रमेश कोंडेला आता तुम्हाला सरपंच करायचे, ही भूमिका घेऊन निवडणुकीमध्ये उतरलो 2005ला. काय हां. आणि मग त्याच्यात सुद्धा गावची आमची बैठक झाली बाबा की बिनविरोध केलं पाहिजे. शिवाजीराव कोंडे म्हणून आमच्या गावचे म्हणजे हवेलीचे जिल्हा परिषदला निवडून जायचे, मार्केट कमिटीला सभापती होते पुण्याच्या आणि हवेली पंचायत समितीचे सभापती होते. बैठक घेतली, म्हणले बाबा चला, खूप आपण गावात आपल्या वाद नको, लय 2 पार्ट्या नकोत, पक्ष कुठले असू द्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा. मोठ्या विचाराची माणसं होती ती. आता राहिली आहेत? नाही, वारले आता ते, पण त्यांच्या आठवणी आजही कुठल्याही प्रसंगात त्यांची आठवण नक्की होते. त्यांनी राजकारण केलं पण एका मर्यादेचं राजकारण केलं. असं सुडाचं राजकारण त्या मंडळींकडून पाहायला नाही मिळलं. हां, असं. मग त्यावेळेस ते म्हणले की बाबा तुला सरपंच व्हायचं आहे तर चला बाबा ह्याला सरपंच करू. आता 10 लोक आपण निवडू, 5 राष्ट्रवादीचे द्या, 5 शिवसेनेच्या द्या आणि आपण बिनविरोध निवडणूक करू. पण ते पुढच्या 10ची बेरीज काही जुळली नाही बिनविरोधची आणि निवडणूक लागली. 2 पॅनल झाले, माझा एक पॅनल झाला, मग राष्ट्रवादीचा एक पॅनल झाला आणि पक्ष बाजूला ठेवून एक गावचेच पॅनल म्हणून आम्ही निवडणूक लढली आणि 11-0चा रिझल्ट त्यावेळेस त्यातून मिळाला. आणि मग ती ऊर्जा की बाबा आपण आता निवडून आलो आहे ना, आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग खूप अगदी ताकदीने कामं केली. ग्रामपंचायत असेल, प्राथमिक शाळा असतील, गटारं असतील, पाण्याच्या योजना असतील, सगळ्या बाजूचं काम केलं. सार्वजनिक शौचालय असतील, अंगणवाड्यांचे दुरुस्ती असेल, सगळं. या ठिकाणी वरती खेड शिवापूरला एक
1,001 लोकांची मागासवर्गीय शिवाजीनगर म्हणून झोपडपट्टी आहे, ती ट्रस्टच्या जागेत आहे. त्यांना सुविधा देण्यापासून त्यांना मग गटर, पाण्याची व्यवस्था हे सगळं होत गेलं. त्या सत्तेच्या माध्यमातून चांगलं काम करता आलं. 2007ला पुन्हा एकदा तुम्ही जिल्हा परिषद सदस्य. हां, मी 2005ला सरपंच झालो. 1 वर्षभर गेला असेल 2006 आणि म्हणजे ऑगस्ट महिन्यात मी सरपंच झालो. 24 ऑगस्टला मी सरपंच झालो आणि त्यानंतर 6 आणि 7 आणि 2007ला एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये निवडणूक लागली जिल्हा परिषदची. त्यावेळेस आमच्या इथं सोमनाथ लांडगे जिल्हा परिषद सदस्य होते शिवसेनेचे. पण आम्ही सगळे या शिवगंगा खोऱ्यातली जी शिवसेनेचे काम करणारी मंडळी आहे, आम्ही सगळी एकत्र बसलेलो असायचो. त्यावेळेस आमचं एक आपलं अलिखित नियम आपला की बाबा आपण यावर्षी जर श्रीरामनगरला संधी दिली तर पुढं आपण कल्याणला देऊ, कल्याणची झाली तर आपण बाबा कोंढणपूरला देऊ, शिवापूरला देऊ, खेड शिवापूरला देऊ, असं आपण प्रत्येकाला संधी देत आपण असं राजकारण पुढं नेऊया. मग आपल्या शेवटच्या 200 लोकसंख्येच्या वाडी वस्तीचा कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी मेंबर झाला पाहिजे असं आपण राजकारण तयार करू म्हणून अशी संघटना उभा राहू. तुम्ही पण मग त्यावेळेस आमच्या दोघांच्या तिकिटातून मी म्हणलं आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर आपण बाइंड राहू. आणि सगळी मंडळी होती. मग ते म्हणले ज्याला तिकीट मिळेल आपण त्याचं काम करायचं, त्याला निवडून आणायचं. आणि ह्या सगळ्या यंत्रणेतून सगळ्या माहिती घेतल्यानंतर वरिष्ठांनीसुद्धा रमेश कोंडेला आपण सरपंच आहे, मोठ्या गावचा सरपंच, आपण त्याला तिकीट देऊया जिल्हा परिषदचं. आणि मग सगळ्यांनी मिळून खूप ताकदीने काम केलं. विरोधक खूप शक्तिमान विरोधक होते, परंतु त्याही काळात मी जिल्हा परिषदला 2200 मतांनी निवडून आलो होतो 2007ला. 7 ते 12चा एक कालावधी जर पाहिजे तर त्यानंतर मग निवडणूक लढवली की नाही? हां, नाही त्याच्यानंतर मग काय झालं, आमचा मतदारसंघ हा जो आहे त्या मतदारसंघाचं 9 साली विभाजन झालं. मग त्यातून मुळशी वेगळा झाला, हा खडकवासला झाला. मग त्या मतदारसंघात युती होती. भाजप सेनेच्या काळात हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आणि मग तो संघर्ष आमचा चालूच राहिला. आम्ही तयारी करायची, तिकीट भाजपला जायचं, आम्ही तयारी करायची, तिकीट भाजपला जायचं आणि हा लपंडाव आत्तापर्यंत चालू राहिला. एवढी तयारी केली खरी, पण असं कधी वाटलं नाही का की प्रत्येक वेळी हा आपण तयारी करतोय, कामं करतोय, कार्यकर्त्यांना काहीतरी आश्वासन देतोय, बाकी नाही आपण काहीतरी एखादं वेगळं पाऊल किंवा सगळं जरी असलं तरी मी एक शिवसेनेच्या शिस्तीचा शिवसैनिक आहे. एकदा जर पक्षादेश आला, आपल्या पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यावर मग विनाकारण भांडायचं नाही. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना समजून सांगायचं, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्या पार्टीने दिलेला उमेदवार जो आहे त्याचं काम करायचं. ही भूमिका आजपर्यंत कायम घेतली. आता यावेळी देखील जरा पुण्यामध्ये बऱ्यापैकी चर्चा होती की आपण सेना असेल किंवा भाजप असेल युती झाली पाहिजे, पण लास्ट मुवमेंटला झाली नाही. असं काही यावेळी होईल का? म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत नाही, समिती? आपला आग्रह युती व्हावी हा आहे, पण नाही झाली तरी पण आता शिवसेना थोडी सावध बी झालेली आहे आणि त्यामुळे शिवसेनेने जिल्हा परिषदची चांगली तयारी केलेली आहे. याच्यामध्ये अजून एक विषय आला तर समोर मध्यंतरी शिंदेसाहेबांनी शिवसेना जी होती मेन, म्हणजे जेव्हा काय फार बंड वगैरे झालेलं नव्हतं, पण बाकी अंतर्गत वाद होते किंवा ते नंतर लोकांना देखील माहीत झाले, बाकी कार्यकर्त्यांना तर माहीतच असतील 100%, त्याच्यावर काय वाद नाही. पण शिंदेसाहेबांबरोबर ते आपण गेलं पाहिजे किंवा आपण जे काही उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांच्यावरती नको थांबायला, आपण शिंदेसाहेबांबरोबर गेलं पाहिजे, यामागची काय कारणं आहेत किंवा हा काय विचार होता त्यावेळेचा? नाही, शिवसेना प्रमुखांवर एक आढळ श्रद्धा असणारे लाखो शिवसैनिक आहेत, त्यातला मी एक. पण शिंदेसाहेबांबद्दल जर बोलायचं झालं, कुणाला वाईट म्हणून आपलं राजकारण करावं या भूमिकेचे शिंदेसाहेबसुद्धा नाही आणि मी तर त्याहून नाही. तर बाबा शिंदेसाहेब ज्यावेळेस त्यांनी जो उठाव केला आणि वेगळं पाऊल टाकलं, पण एक आम्ही शिंदेसाहेब जे पाहिले होते की एक सर्वसामान्य घरातून आलेला कार्यकर्ता, एक रिक्षा चालक, तिथपासूनचा त्यांचा प्रवास आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याची त्यांची भूमिका किंवा एखादा विषय, एखादी संकट, एखादी समस्या कानावर आल्यावर त्याला रिझल्ट दिला पाहिजे, ही जी भूमिका आहे त्यांची, ती भूमिका जास्त भावली. आणि त्यांचा ते मूळचे सातारचे, त्यामुळे इकडून त्यांचा प्रवास होत असताना बऱ्याच वेळा भेट व्हायची आणि ती जी भेट आहे त्या माध्यमातून एक जवळीक निर्माण झालेली होती आणि बरीचशी कामं आपण म्हणाल ते काम ते करायचे. बरं, आपण वैयक्तिक काहीच काम नाही सांगितलं, पण आपल्या कार्यकर्त्याचं जे काही काम असेल
मग हॉस्पिटलचं असू द्या, अजून कुठलं एखादं त्याचं महसूलचं काम असू द्या, एखादं त्यांना पोलिसांचा त्रास असू द्या, एखाद्याला एखाद्या विषयासाठी वकील लागलेला असू द्या, तर ती तयारी त्यांनी एकदम बाबा आपला फोन केला तर रिप्लाय पॉझिटिव्ह आलेला होता. मग ती जी भूमिका होती, जर आपलं काम करणारा माणूस असेल, आपला हक्काचा आपला दिलेला शब्द न डावलणारं जर व्यक्ती असेल, अशा नेतृत्वाबरोबर आपण गेलं पाहिजे, ही भूमिका अगदी पहिल्या क्षणाला घेतली. त्याच्यामध्ये एक विषय आला तर बऱ्यापैकी जे लोक शिंदेच्या बरोबरती गेली आहेत बऱ्यापैकी गद्दार म्हणून समजलं गेलं अशा वेळी. नाही, ऐका ना, मी ज्यावेळेस गेलो ना त्यावेळेस म्हणजे मी काय आपण फार लय VIP आहे ना आपलं, तर माझी जी पोस्ट होत्या त्याच्यावर यायचं ना खाली लिहायचे, पण ते मी शोध घ्यायचो कोण लिहित होते. ज्यांनी रमेश कोंडे पाहिलाच नाही, ज्यांनी रमेश कोंडे ज्याला ओळखतच नाहीत, अशी लोक लिहित होते की बाबा काय जिल्हाप्रमुख गेला आहे. पण ज्याचा माझा परिचय, त्या एकाही माणसाने कधी त्याच्या खाली गद्दार लिहिलं नाही. किंवा आजही माझे सगळ्या पक्षामध्ये म्हणजे शिवसेनेच्या ज्या पक्षामध्ये आजही तसेच संबंध आहेत. का त्यांना माहिती आहे की बाबा रमेश कोंडे ज्या कारणासाठी गेला ते काय, तुम्ही आत्ता आला बघा घराच्या बाहेर 50-50 चपल्याचे जोड नक्की आहे. ते प्रत्येकाची अपेक्षा आहे की बाबा बाप्पू आमचं काहीतरी काम करील, मी सांगितलेलं काम करील. मग आपल्यापर्यंत आलेल्या अडचणीला, घराण्याला आपण जर न्याय नाही देऊ शकलो, मग आपण काय ट्रम्पच्या पक्षात असून काय उपयोग आहे त्याचा, बरोबर ना. म्हणून काम करणाऱ्या माणसाच्या पक्षाबरोबर आणि त्यांच्या विचाराबरोबर जायची भूमिका घेतली आणि त्याचा फार काही फरक नाही पडला. असं कोण लय आलं नाही, लय तोंडावर बोलायला गेलं नाही की बाबा नाही नाही तू लय गद्दार आहे, काही नाही. त्यांना माहिती आपली भूमिका काय आहे. याच्यामध्ये बापू एक प्रश्न विचारतो. काय बऱ्यापैकी पुणे शहराचा जरी विचार केला तर बऱ्यापैकी जे काही मेन लोक पकडतो आपण समजा पुणे शहरात शिवसेनेचे तसं एकत्र ते जे काही आहेत असे एक विचार नाहीये किंवा एकत्र बसून कधी बैठका जरी झाल्या तर त्याच्यातून फार काही वेगळं काही निर्णय पाहायला मिळालेला नाही, असं का होत नाही, पक्षाची सुरुवातीची वेळ आहे असं समजायचं आपण. आम्ही म्हणजे 92 सालापासून शिवसेना पाहिली. म्हणजे अगदी ज्यावेळेस 2-2 कार्यकर्ते गावागावात नव्हते अशा टायमापासून आम्ही शिवसेना पाहिलेली. सुरुवातीला वाटतं की मी म्हणतो हे खरं आहे, माझा हा मुद्दा खरा आहे, थोडं होतं, त्यातून एकमत करतायत. आता नाही झालं 25 सीटं देण्यावर एकमत नाही झालं, पण 118 लोक निवडणूक लढवण्यावर एकमत झालं आहे ना, हे काही कमी आहे का? पक्ष वाढलाच ना. 25 जागांवर जे थांबवायचं होतं युतीतल्या, 118वर रिझल्ट काय येईल तो पाहूया. पण संघर्ष जिवंत ठेवला. आज लढलेली माणसं उद्या कामाला येतील. 1995चा एक विचार केला तर त्याच्यानंतर 2026 आलं. इथपर्यंत राजकारणामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टीत राजकारणामध्ये तुम्हाला काय नव्याने सांगायचे काय मी सांगावं किंवा तुमच्या कुटुंबाने सांगावं वेगळं काही नाही. खूप साऱ्या चढउतार असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, संघर्ष असतील, या सगळ्या गोष्टी येतात. यावेळी कुटुंबाची साथ कशी होती आतापर्यंत किंवा आज देखील आता तुम्ही निवडणूक सामोरं जाताय किंवा आता काकी तुमच्याकडनं लढत आहेत? नाही, कुटुंबाची कायम भक्कम साथ राहिली. म्हणजे माझ्या कुटुंबाची साथ राहिली, गावाची राहिली आणि माझ्या भागाची पण राहिली. म्हणजे ज्यावेळी मी जी भूमिका घेतली त्या भूमिकेला कुठलंही प्रश्नचिन्ह न करता माझं कुटुंब, माझं गाव, माझा भाग माझ्याबरोबर राहिला. म्हणजे अगदी इतक्या संघर्षाचा काळ सहज शिंदेसाहेबांच्या सत्काराला थांबायचं म्हणलं, मी तर जाताना एकटाच गेलतो. म्हणजे कुठला पदाधिकारी बऱ्यापैकी मी बरोबर नेला नाही. पण आलो तरी 1000-2000 लोक रोडला जमा झाली की बाबा आपल्या रोडने मुख्यमंत्री येतोय आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे. ते काय झाले, कशातून झाले तो विषय नाही. या राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत, माझं गाव, माझा भाग त्या ठिकाणी त्यांच्या स्वागताला आला. जेव्हा तुम्ही म्हणजे 2005 पासून तर 2012 पर्यंत सरपंच असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील त्याच्या कामं कशा पद्धतीनं केली आहेत किंवा त्यानंतर देखील नंतर शिंदेसाहेब देखील मुख्यमंत्री होते, अशा वेळी काही आपल्या परिसरासाठी, आपल्या गटासाठी, आपल्या गावासाठी काही निधी कशा पद्धतीनं आणला आहे किंवा ते कामं काय केली आहेत, काय सांगाल का त्याबद्दल? नाही नाही, खूप म्हणजे मी सरपंच असताना मी तुम्हाला सांगितलं की बाबा ग्रामपंचायत असेल, अंगणवाड्या असतील किंवा स्मशानभूमी असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, पाण्याच्या व्यवस्था, ह्या पहिल्या तुटपुंज्या व्यवस्था होत्या. म्हणजे का होत्या तर पहिलं पाण्याने गावं स्वयंपूर्ण का होती, ओढ्याला पूर्ण वेळ पाणी होतं. बऱ्यापैकी लोकांना सवय होती 2 हांडं आपल्या सकाळची आणायची, जी जुन्या पिढीची माणसं होती आमची. त्यामुळे असं काही फार वेगळं वाटत नव्हतं. पण नंतर आता नवीन पिढी आली, मग घराला पहिली कोंडाळ्याची सिस्टीम होती, मग आम्ही आल्यानंतर स्वजलदाराची योजना केली 17.5 लाख रुपयाची आणि त्यातून अख्ख्या गावाला पाणी द्यायची व्यवस्था केली आणि
घरपोच नळ पूर्वी होते पण थोडे थोडे होते, कंपल्सरी प्रत्येक घराला नळ द्यायची व्यवस्था केली आणि ते केलं. मी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यावेळेस शिक्षण समितीला सदस्य झालो. मी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातली जी मोठी गावं होती त्या प्रत्येक गावांना 8-8 खोल्यांच्या इमारती केल्या शाळेच्या. शाळा समितीला असल्यामुळं, शिक्षण समितीला असल्यामुळं ते होऊन गेलं. त्यानंतर दलित वस्त्यांची व्यवस्था केली, चांगला निधी होता त्यावेळेस, तिथं पैसे आणले. शेतकऱ्यांना अवजारं वगैरे आणि चांगल्या क्वालिटीची द्यायचो. अधिकाऱ्यांना भांडायचो, अरे हे काय कसली पाभारण कसला कुळव देत आहे तुम्ही, ज्याचं 3 फण असले तर 2 टेकतच नाहीत आणि काय असं. म्हणजे जिल्हा परिषदेची GB पण चांगली गाजवायचो. जे खरं आहे, वस्तुस्थिती आहे, नेमक्या रकमेंचं आहे. मोठी टेंडर उगाच काय फुकट काय करतील असलं कधी होऊन नाही दिलं. बजेटवर अभ्यासपूर्ण भाषण करायचो अगदी. 1-1 रुपयाचा आपल्या सर्वसामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा त्याला तो कारणी लागला पाहिजे ही भूमिका घेतली. या ज्या बऱ्याचदा शासन आपलं दारी असेल किंवा बाकीच्या योजना असेल, अशा पद्धतीनं तुम्ही खालपर्यंत लोकांपर्यंत पुरवल्यात किंवा त्याचा नाही वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत बऱ्यापैकी एक अंदाज प्रत्येक कार्यकर्ते होते सगळे. हो. बरेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच त्या काळात आमचे होते, आजही आहेत. मग बाबा गरजवंत कोण आहेत त्याची यादी, मग त्याला नसलं तरी आमचा कार्यकर्ता जाऊन त्याचा फॉर्म भरून आणायचा. हे तुला बाबा हे काय मिळते, तुला गोठ्याला पैसे मिळतात, तुला जनावरांना पैसे मिळतात, ते घरी जाऊन द्यायची व्यवस्था केली. अगदी छोटे छोटे वस्तू. शिंदेसाहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस जी महत्त्वाचे विषय होते, गुंजवणीचं पाणी आम्हाला मिळावं, त्यावेळेस सत्ता होती, त्यावेळेससुद्धा खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षात म्हणजे योग्य काय झालं, विजयबापू शिवतारेंना पाणी पुरंदरला न्यायचं होतं आणि त्यांचं म्हणणं होतं की आमचा हक्क आहे तिथं, शिवगंगा खोऱ्याचा काही एक संबंध नाही आहे, शिवगंगा खोरं हवेलीचं आहे आणि त्यांचा या पाण्यात अधिकार नाही आहे. पण त्यात एक विशेष बाब म्हणून त्यात व्यवस्था केली. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना बैठक झाली मंत्रालयात, आम्ही सगळे गेलो आणि शिवगंगा खोरे हा असा बेल्ट आहे की ज्याला दुसरीकडून कुठूनच पाण्याची व्यवस्था नाही. मग भोर आणि वेल्ल्याच्या हक्कातलं पाणी शिवगंगा खोऱ्याला देण्याची संमती त्या बैठकीमध्ये झाली असं. आणि मग त्या उपसा सिंचन योजनेमध्ये आपण आलो आत्ता. वाजेघर असेल, वांगणी खोरं असेल आणि शिवगंगा खोरे ह्या 3 योजना त्यामध्ये इन्क्लूड झाल्या. त्याचं आता इस्टिमेट तयार झालं. आता हे आचारसंहिता आहे नाही तर त्याचं उद्घाटन होऊन आता त्या कामाला पण सुरुवात होईल आणि शिवगंगा खोरं पूर्णपणे पाण्याखाली येईल. बऱ्यापैकी तुमच्या अहवाल जर एक विचार केला तर अहवालामध्ये बरीचशी अंतर्गत रस्त्याची कामं असतील किंवा समोर आपला जो काय आता मेन हायवे आहे तो ब्रिज जो जातो तो देखील तुम्ही केला असं देखील त्यामध्ये तुम्ही सांगितलं. नाही, तुम्हाला तेच सांगितलं, ज्यावेळेस शिंदेसाहेब इकडून मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या गावाला चालले होते त्यावेळेस मग सगळ्यांनी मिळून आम्ही साहेबांना तिथं अडवलं आणि तिथं सत्काराची व्यवस्था ठेवली आणि साहेबांना स्टेजवरून दाखवलं, या बाजूला 2000 विद्यार्थी आहेत, इकडं 3500 विद्यार्थी आहेत आणि ह्यांना रोज रस्ता क्रॉस करावा लागतो, हा हायवे आहे म्हणलं. आणि हा इथं ब्रिजची मागणी आहे, ते छोटा ब्रिज करत होते NHI वाले, आम्हाला तो छोटा नाही मोठा पाहिजे. साहेबांनी तिथून गडकरी साहेबांशी म्हणजे त्याचं इस्टिमेट वगैरे तयार होतं पण ते होत नव्हतं. फोन करून एक 8 दिवसातच PD आहेत प्रोजेक्ट डायरेक्टर कदम साहेब म्हणून, ते सगळा प्लॅन घेऊन आले आणि तो रस्ता मार्गी लागला, तो ब्रिज मार्गी लागला. बापू याच्यामध्ये एक विषय येतो की बऱ्यापैकी तुम्ही 2005 पासून तर 12पर्यंत सत्तेमध्ये होता. त्यानंतर एक मित्रपक्ष म्हणून तुम्ही युती होती भाजप आणि सेनेची, त्यामुळं फार असं कुठलं काम तुमच्याकडे सत्ता आली नाही म्हणणार मी. एक मित्रपक्ष आहे पण कामं करता आली का त्यावेळी, म्हणजे 2012चा एक विचार केला? नाही 2014ला ज्यावेळेस सत्ता आली युतीची, 12ची नाही 14ची, 14 ते 19 सत्ता आली. आमचा खूप म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटला की आपली बाबा सत्ता आलेली आहे ना, आता खूप कामं एवढ्या वर्षातून. हां, पण त्या अशी फार कामं जी बाबा आपल्या मनात आहेत, जनतेच्या गरजेची आहेत, अशी फार कामं नाही करता आली. त्यातल्या त्यात शिंदेसाहेबांशी आग्रह करून भांडून थोडी कामं करायचा आमचा आग्रह राहिला पण ते तितकं शक्य नाही झालं. आणि 2019 नंतर सत्ता आली, उद्धवजी साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस कोरोनाचा पिरियड, त्यामुळेच आमचा खूप आग्रह राहिला. आम्हाला वाटलं आता खूप काहीतरी मिळेल शिवसैनिकाला, त्याच्या मनातली सगळी कामं होतील, पण ते शक्य नाही झालं. एक आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणलात की शिंदेसाहेब म्हणून आम्ही कामं केली, शिंदेसाहेबांचा परिचय हा 2022 नंतरचा 17 नंतरचा की आधीपासून होता? नाही, आधीपासूनचा होता. शिवसेनेत म्हणजे पक्षाच्या यंत्रणेत काम करत असल्यामुळं राज्यातील बऱ्याचशा नेत्यांशी परिचय यायचा.
म्हणजे शिवसेना भवनला असणाऱ्या बैठका असतील, दसरा मेळावे असतील, शिबिरं असतील, त्यामध्ये ह्या सगळ्या नेत्यांचा परिचय यायचा. आणि शिंदेसाहेब एक अख्ख्या राज्यातल्या जिल्हाप्रमुख असतील, आमदार असतील, माजी आमदार असतील का यांच्याशी संपर्क असणारे नेते, म्हणजे कुणाला बरं काही लागलं तर बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट व्हायचं की बाबा माझा हा विषय आहे, कलेक्टरला फोन करा, आमच्या एस-पींना फोन करा, ही अडचण आहे. आणि साहेब करायचे, अरे बाबा करा रे, माझा शिवसैनिक आहे, का मदत करत नाही, आग्रहाने बोलायचे. मग ते जे प्रेम होतं ते त्यांना आत्ताच्या काळात उपयोगाला आलं. ते आस्थेने केलेली चौकशी असेल. आज तुमच्यासारखी लोक उभा राहिली हां, किंवा हां, आज आधार दिला. माझा एक प्रश्न यानंतरचा असा आहे की बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं की शिंदे साहेबांनी हे कामं केलीत किंवा 2014 नंतर जे काही तुमची युती झाली किंवा युती झाल्यामुळे तुम्हाला जागा नाही मिळाली किंवा ती भाजपला मिळाली युती म्हणून. पण आता तुम्ही सुरुवातीला एक बोलल्याप्रमाणे की युती झाली पाहिजे असं तुमचं मत आहे. नाही झाली तर तशी तयारी आहे असं देखील तुम्ही म्हणाल. ज्या पद्धतीने पुण्यात झालं ते इथं नको व्हायला या हिशोबाने. पण यावेळी युती झाली आणि परत भाजपला जागा गेली तर मग काय असं? कुठली विधानसभेची म्हणताय का जिल्हा परिषद? जिल्हा परिषद किंवा बाकीच्या गोष्टी, जिल्हा परिषद आणि बाकीच्या गोष्टी. नाही, आता जिल्हा परिषदचा काय विषय आहे, जिल्हा परिषदला या ठिकाणी असणारा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. आणि त्याच्यातला आणि शिवसेनेतल्या मताची जी काही डिस्टन्स आहे हा अवघ्या 400 मताचा आहे. आणि हा 400 मताचा डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये जी 1400 मतं आहेत ती जी 2 गावं होती ती या मतदारसंघातून वजा झालेली आहेत. हा सगळा जर कॅल्क्युलेशन केलं तर ही जागा जिल्हा परिषदची शिवसेनेला मिळेल कुठल्याही अँगलनी. हा पूर्ण अभ्यास झालेला आहे. हा पूर्ण नाही अभ्यास, एका मताचा अभ्यास केलेला आहे. अजून एक आता तुम्ही विधानसभेचा विषय काढलाच तर मी बोलतो. अशी चर्चा होती की तुम्ही 19 असेल किंवा बाकी नंतर 24 असेल, दोन्ही विधानसभेच्या वेळी तुमची तयारी झाली होती पूर्ण. पण युतीमध्ये लढवायचं ठरल्यानंतर मग ते झालं नाही, असं काय आहे का? नाही झालं, पण त्याच्यावर थांबून न राहता आम्ही लगेच महायुतीच्या उमेदवाराचं काम करून पुढं गेलो. तसं काय नाही. आणि आता अपेक्षा काय आहे, मतदारसंघांच्या रचना बदलणार आहेत. भविष्यात स्वतंत्र होईल मतदारसंघ, आपण पॉझिटिव्ह राहूया. बरं, काय बऱ्यापैकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे फार अशी कामं झाली नाही असं तुम्ही देखील म्हटलंय. समस्या काय सध्या जर गटाचा एक विचार केला तर ह्या परिसराचा जर एक विचार केला तर? नाही, आता मी तुम्हाला एक सांगेल की मी ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य होतो, माझी खेड शिवापूरची जी PSC आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, हे राज्यात 1 नंबरला होतं. 2 वेळेला त्या 5 वर्षाच्या काळामध्ये 2 वेळा राज्यपाल या ठिकाणी येऊन इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र पाहून गेलं आणि ते सांगायचं की बाबा खेड शिवापूरचं प्राथमिक आरोग्य केंद्र पहा. इतकी व्यवस्था, इथली OPDची संख्या असेल, इथलं या ठिकाणी ज्या काही आरोग्याच्या सुविधा आहेत प्राथमिक आरोग्याच्या, त्या इतक्या चांगल्या पद्धतीच्या होत्या. म्हणजे रोटरी क्लबचा त्यामध्ये सहभाग असेल किंवा वेगवेगळ्या ज्या सेवाभावी संस्था आहेत त्यांनी इथं खूप अगदी दाताचं मशीन दिलेलं होतं. परत वेगवेगळे उपक्रम किंवा ब्लड डोनेशनचे कॅम्प व्हायचे, जे आपल्याला लागतं आहे ते. गरोदर मातांच्या या ठिकाणी ज्या व्यवस्था होत्या त्या सगळ्या, आशा वर्कर्स असतील किंवा बाकीच्या असतील, एकदम चांगलं काम होतं. मग कुठली रोगराई येऊ द्या, काय येऊ द्या, अलर्ट होती आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र. त्यावेळेचे असणारे अधिकारी असतील, तिथला स्टाफ असेल. पण आज मी लगेच इतकं म्हणणार नाही की इतक्याच दर्जा घसरला, पण माझी अपेक्षा आहे की खेड शिवापूर हे राज्यात कायम प्रथम क्रमांकाचं असावं. ते दिसत नाही. आता मी आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब आहेत, त्यांच्याशी माझं चर्चा झालेली आहे आणि त्यांना माझा आग्रह आहे या ठिकाणी एक ट्रामा सेंटर जे आहे मावळमध्ये जसं आहे तळेगावला, त्या पद्धतीचं, कारण हा हायवे आहे, ते या ठिकाणी उभं करावं. त्यांनी संमती दिलेली आहे. या निवडणुका झाल्यानंतर इथं एक मोठं ट्रामा सेंटर उभं राहील जे या सगळ्या भागाच्या आरोग्याची काळजी घेईल. या ठिकाणी हायवेवर बरेचसे ॲक्सिडेंट होतात, त्यावेळेस त्यांना एकदम जे उपचार आहेत ते मिळत नाहीत. या सगळ्या दृष्टीने ही तयारी आहे चांगली. अजून त्याबरोबर बाकीच्या काही समस्या आहेत की, कारण तुम्ही विजन म्हणून काय पाहता? विजन खूप चांगलं विजन आहे. हा भाग आहे शहराच्या जवळचा आहे आणि शहराच्या जवळचा उद्योग व्यवसायासाठी सगळ्यात सुपीक कुठला भाग असेल तर आज या पूर्ण शहराच्या कडेला खेड शिवापूरचं शिवगंगा खोरे म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इतकं हे, आणि त्याच्यात ही एक बाजू, आणि हे इकडं हे व्हावं, इकडं इंडस्ट्री उभी राहते आहे, शहरात जी गावं गेली तिथली जे छोटे छोटे व्यावसायिक होते त्यांनी पसंती दिली
या भागाला. राईट. दुसरं, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून रिंग रोड होतो आहे. तो रिंग रोड तो येतो आहे बौलीच्या ठिकाणी, सांगरूनच्या तिथं. त्यानंतर येतो आहे वरदाड्याला, पानशेत रोडला. तिसरा येतो आहे इकडं कल्याणला. या 3 ठिकाणी जर मुंबईवरून येणारं लोक उतरली तर पर्यटनासाठी खूप चांगला भाग आहे. ह्या 3-4 धरणांचा हा परिसर आहे. हो. लोकांना इथं पर्यटन इतकं मोठं होईल की मिनी महाबळेश्वर या ठिकाणी पाहायला मिळेल. मुंबईवरून येणाऱ्या माणसांना आत्तापर्यंत ते हायवेने जात होते, ते जर त्या परिसरामध्ये आले तर ते महाबळेश्वरला जाणार नाहीत, तिथं उतरतील. इतका चांगला भाग आहे. झाडी आहे, किल्ले सिंहगड आहे, त्या ठिकाणी असणारं वरसगावचं धरण आहे, पानशेतचं धरण आहे, खाली खडकवासला आहे, पलीकडच्या बाजूला टेमघर आहे. हा सगळा पाण्याचा परिसर आहे. आणि तिथं जर ते पर्यटक उतरले तर तिथल्या भूमिपुत्रांना रोजगार निर्माण होणार आहे, हॉटेल व्यवसाय वाढणार आहे, त्या ठिकाणी वेगवेगळे उद्योग वाढणार आहेत. असा विषय. अशा वेळी आपण काय प्रयत्न किंवा बाकीच्या गोष्टी, कुठला व्यवसाय वाढला पाहिजे किंवा आता हां, काय हां. पुणे तुम्ही हो, सांगितल्याप्रमाणे हो, या सगळ्या हो. गोष्टी सांगितल्या, पण यासाठी तुम्ही म्हणून काही घेतली ना मी अगदी चांगली. आता पर्यटन मंत्री आहेत शंभूराजे देसाई म्हणून, त्यांनी किल्ले सिंहगडवर त्यांच्याकडे एक डिझाईन तयार आहे, त्याचा आराखडा तयार केलेला आहे पुरातत्व विभागाने. ते आता हे दोघं राज्य केंद्र एकत्रित मिळून आपण तो डेव्हलप करूया म्हणले. त्यामुळं आपोआप पर्यटन वाढणार आहे. तुम्ही पहा, या ठिकाणी जर रविवारचं पाहिलं किल्ले सिंहगडला तर पुणे शहरातून किमान एक 25,000 लोक चालत रोज वर जातात दर रविवारी. त्यांची अपेक्षा काय आहे, तर तिथं पिठलं भाकरी खायला मिळली पाहिजे, भजी खायला मिळली पाहिजे, आणि ती तिथल्या पाण्याची आहेत, म्हणजे जे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे. एक चांगली ऑक्सिजन पार्क करायची गरज नाही, इतकं चांगलं वातावरण त्या बेल्टमध्ये आहे. आणि त्या लोकांची अपेक्षा आहे, गावं छोटी छोटी आहेत पण ती इतकी स्वयंपूर्ण होतील की काय बोलायचं नाही. प्रत्येक माणसाला परत शहरात जायची गरज पडणार नाही, इतका मोठा रोजगार त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. आत्ता आहेत छोटे छोटे फार्म हाऊस केलेले, तिथं लोक येत आहेत, पण रिंग रोडमुळं हा सगळा फायदा होणार आहे. बापू, बऱ्यापैकी तुम्ही कामं झालेली सांगितली किंवा बाकी चर्चा भरपूर झाली, पण एक मुख्यमंत्री सहायता आरोग्य कक्ष असेल किंवा बाकीच्या जे काही बाकी योजना आणल्या शिंदेसाहेबांनी असेल किंवा महायुतीच्या सरकारने असतील, हे लोकांपर्यंत कशा पोहोचवल्या किंवा याबद्दल कशा प्रकारे लोकांचा देखील फायदा झाला बऱ्याचदा, तो कसा, प्रतिक्रिया काय आहेत लोकांची? ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी काम करायला सुरुवात केली, त्यावेळेस पहा त्यांनी पहिली योजना आणली. म्हणजे जे माणूस सर्वसामान्य घरातून आलेला आहे त्याला जाणीव आहे की बाबा अडचण काय. एखादा माणूस आपल्या घरातला जर दवाखान्यात गेला तर ऐनवेळी पैसे खरंच नसतात आणि खूप अडचण होते. मग नातेवाईकांकडं मागा, मित्रांना मागा, आणि प्रत्येकाला ज्याची त्याची अडचण आहे, त्यामुळं समोरून मदत मिळेलच असं सांगता येत नाही. शिंदेसाहेबांची जी योजना होती, मी तुम्हाला अभिमानाने सांगेल की आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं आहे की कॅबिनेटची मिटिंग झाली ना तर सगळ्यात पहिली फाईल यायची बाबा आरोग्याची. बऱ्याच वेळा तर त्या चिवटे साहेबांच्या पाठाणीवर पॅड ठेवून साहेबांनी सह्या केलेलं आम्ही पाहिलं आहे. हे मंगेश चल लगेच असं की बाजूला की लगेच सह्या. आणि त्यावेळेला असा विषय नव्हता, तर शिफारस हा प्रयोगच नाही. म्हणजे आता पहा, म्हणजे आमदारांची शिफारस लागते. मुख्यमंत्री सहायता निधीला जर मदत करायची म्हणलं तर आमदारांची शिफारस. तेव्हा आमचा जिल्हा प्रमुखच कॅप्टन होता. आम्ही घेऊन जायचो, साहेब हे बघा ना, ही अडचण आहे, ह्याचे बाबा किडनीचं ऑपरेशन आहे, ह्याला 12 लाख रुपये खर्च आहे, हे आपल्या ह्याच्यात किती बसते, लाख रुपये नाही होणार साहेब काय लाख रुपयामध्ये. हे त्या तिथंच वर लिहिलं जायचं खास बाब 3 लाख रुपये. अशी मदत केली आहे लोकांना. आणि पेशंट ॲडमिट व्हायच्या आदल्या दिवशी पैसे आलेले आहेत. काय वाटलं असेल त्या कुटुंबांना, किती जवळचा वाटतो असा माणूस. अशी कुटुंब आहेत, रोडला उभी राहतील जर प्रचारात आम्ही फिरू ना, होय बाप्पू तुम्ही मदत केली, मी नाही मदत केली, शिंदेसाहेबांनी मदत केली. अशी अनेक कुटुंब आहेत ज्याच्या बाबा छोट्या 50,000 रुपये, लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये अशी साहेबांनी मदत पाठवलेली नाही. माणसं विसरणार. हा आरोग्याचा विषय झाला. शिक्षणाचा बघा, आम्ही किस्सा ऐकला आहे. चंद्रकांत दादा पाटील सांगतात, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री, की साहेबांचा रात्री 2 वाजता त्यांना फोन गेला. एका मुलीने आत्महत्या केली. ती डॉक्टरच्या ह्याला होती, मेडिकलला होती. निम्मे पैसे शासनाने भरलेली होती तिची निम्मी फी, आणि निम्मी फी
ही तिच्या वडिलांनी भरायची, म्हणजे कुटुंबाने भरायची आहे. पण ते पैसे भरायला मुलगी तर हुशार आहे. मेडिकलला तिचं ॲडमिशन झालं आहे, निम्मी फी भरलेली आहे, निम्मे पैसे घरातून भरायला पैसे नाही आहेत. तिने आत्महत्या केली आणि ही बातमी शिंदे साहेबांना कळली. साहेबांनी फोन काढला, चंद्रकांत दादांना लावला. दादा, उच्च शिक्षण घेणाऱ्या जेवढ्या मुली आहेत राज्यातल्या, त्यांच्या सगळा खर्च किती होते, आपल्याला सगळी फी भरायची त्यांची. आपण आजपर्यंत निम्मी भरत होतो, आता सगळी भरायची आहे. त्यांनी सांगितलं असं काय 1200 कोटी रुपये लागतील, तरतूद करा. आज उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींची सगळी फी शासन भरत आहे. संवेदनशीलता काय असती ती शिंदे साहेबांनी दाखवून दिलेली आहे. आम्ही गणपतीच्या आरत्यांना फिरत होतो, मला मुली भेटल्या आमच्या इकडं गावाकडच्या. म्हणलं दीदी काय गं, कितवीला आहे? मी म्हणले अशी अशी मी आहे. आणि म्हणलं फीबद्दल काय? म्हणले शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन. म्हणली मला 60,000 रुपये फी होती, मला वाटतं ती इंजिनिअरिंगला होती काहीतरी. वडिलांना 60,000 रुपये भरायला लागत होते, आता फक्त 16,000 भरायला लागत आहेत. 44,000 रुपये मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेले आहेत. कुणाला करणार आहे तो मतदान ही लोक? शेतकरी सन्मान योजना असं, लाडकी बहीण योजना. आज कितीतरी म्हणजे माझे IAS मित्र आहेत, बरेचसे IPS लोक आहेत, खूप हुशार, खूप शिकलेला, खूप एज्युकेटेड मुख्यमंत्री. कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला नसता. म्हणजे राज्याच्या दृष्टीने तसा चुकीचा निर्णय अर्थव्यवस्थेच्या हिशोबातून पाहिला, पण तो विषय अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही ठेवला. माझ्या सर्वसामान्य बहिणीला काय अडचण आहे? तिच्या BP शुगरच्या गोळ्यांची अडचण आहे का? तिच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलाची अडचण आहे का? तिच्या सासू सासऱ्याच्या दवाखान्याची अडचण आहे का? तिला 1,500 रुपये दिल्यात, पण ते काय बुडत्याला काडीचा आधार म्हणतात ना, इतका. आणि त्या गोष्टीतून इतकं ते नेतृत्व डेव्हलप झालं आहे. आज प्रचाराला फिरताना महिला आमचा अगदी जवळ घेऊन सांगतात, ए बाबा, माझा भाऊ मला पैसे पाठवतोय, आमचं मत धनुष्यबाणाला आहे. आम्ही चालताना सांगतो, बघ त्याला नेता म्हणायचं नाही, आणि त्या नेत्याचे आम्ही कार्यकर्ते. याच्यामध्ये बऱ्यापैकी शिंदे साहेबांना खूप कालावधी मिळाला खरं तर एक मुख्यमंत्री राहण्याचा. पण कामं असतील किंवा योजना असतील भरपूर साऱ्या आणल्या, त्या आजही अस्तित्वात आहेत. असं संपली कुठली योजना आहे असं मला नाही वाटत की संपली म्हणून एखादी योजना, अपवाद म्हणून सोडून द्या एखाद्या अर्थ. तर त्या काळात तुमचं जरी खाली सत्ता नसेल तरी तुमचे नेते असतील किंवा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब होते, तर यावेळी कामं काय झाली त्यांच्या माध्यमातून, किंवा ते मुख्यमंत्री झाल्यामुळे तुम्हाला निधी आणता आला आणि कामं काय झाली, काय सांगा त्यावर? मी सांगितलं ना, आमच्या शुभभूमी विद्यालयाजवळचा ब्रिज असेल, जे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी अख्खा NH48 क्रॉस करायला लागत होता, इतकी मोठी वर्दळ असणारा, त्या ठिकाणी ब्रिज झाला. माझ्या इथला एक रस्ता होता का, म्हणजे श्रीरामनगर ते कोंढणपूरचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याचा एक पॅच होता 1-2 किलोमीटरचा, तो 2014पासून तसाच होता. इतका खराब चिखलाचा, म्हणजे अगदी नाकीनं आलं होतं शिवगंगा खोऱ्याच्या. त्या रस्त्याला 12.5 कोटी रुपये. अरे ते अधिकारी म्हणले हे कशातच बसत नाही. त्यांचा आपला हिरवा पेन काढला, खास बाप 12.5 कोटी रुपये मंजूर. इतका सुंदर रोड झाला आहे पहा, श्रीरामनगर ते शिवापूर. ही कामं. शिवगंगा खोऱ्याला पाणी मिळतच नव्हतं, जलजीवन मिशनमधून खास बाप पिण्याचे 55 कोटीची योजना आहे. आता परत रिवाईज झाली, 75 कोटीपर्यंत जाईल. त्या पाणी योजनेसाठी आम्ही पाणी आणतो आहे, गुंजवणीचं पाणी सांगवीवरून आणतो आहे. त्या सांगवीच्या तिथं विहीर आहे, तिथं 12माही पाणी आहे. मे महिन्यात आम्ही 10 तारखेला गेलतो, संपूर्ण पाणी आहे तलावागत. तिथं विहीर घेतली, तिथून पाणी आणली. 200च्या 2 मोटर आहेत. शिवगंगा खोऱ्याच्या शेवटच्या कल्याण गावापर्यंत पाणी नेलं आहे. पाईपलाईन पूर्ण आहेत. शेतकऱ्यांनी अडवलं, ग्रामपंचायतीने अडवलं, सगळे सरपंच घेऊन जाऊन तिथं उभं राहिलो. ती पाईपलाईन क्लिअर केलेली आहे. त्या ठिकाणी जे फिल्टर प्लांट आहे त्याचं काम कोंढणपूरच्या टेकडीवर चालू आहे. प्रत्येक गावाच्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभ्या राहिलेल्या आहेत. शिवगंगा खोऱ्याला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळणार आहे. शिवगंगा खोऱ्याचा खूप वर्षाची ती जुन्या काळापासून लोक संघर्ष करत होते या पाण्यासाठी, ती योजना मार्गी लागलेली आहे. ती आता पूर्णत्वाला न्यायची आहे. या ठिकाणी इंडस्ट्री येते, त्यांची अपेक्षा आहे पाणी पाहिजे, रस्ते पाहिजेत. सरकार आहे, किमान 4 वर्ष तरी आहे. उदय सामंत साहेबांना इथं आणलं होतं उद्योगमंत्र्यांना.
त्यांना सगळं दाखवलं आहे, त्यांनी पैसे दिले त्यांच्या माध्यमातून. याचबरोबर ते एक विषय असा येतो की तुमचा जर एक मतदारसंघ पकडला तर स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे होते. यावेळी तुम्ही मला वाटतं सत्तेमध्ये देखील होता, म्हणजे तुम्ही पदावरती होता. यांच्याशी कसे रिलेशन होते किंवा त्यांचा कसा सहवास लाभला? नाही नाही, नेत्यांशी माझं खूप चांगले संबंध राहिले. मी जे जे काम सांगितलं, म्हणजे माझी एक भूमिका आहे. मी एक कार्यकर्ता म्हणून मी माझी लय फुशारकी सांगणार नाही, पण मी एक अभ्यास करतो कुठल्याही गोष्टीचा, कुठल्याही विषयाचा, आणि त्या दृष्टीने मग तो विषय तिथं मांडतो. एक परिपूर्ण विषय मांडला तर अधिकारी असतील किंवा पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, मंत्री महोदय असतील, जर अभ्यासपूर्ण आपली मांडणी झाली तर त्याच्यावर सोल्युशन त्यांना सहज सोपं होतं काढायला. मग त्याला असा विषय अरे नाही, हा कमी दर्जाचा विषय वाटत नाही, आपली मांडणी जर चांगली. आणि मी प्रत्येक विषय अभ्यास करून त्या ठिकाणी मांडला, त्याच्यावर सोल्युशन घेतलं, त्यामुळे भागामध्ये कामं दिसली. माझा आग्रह तुम्हाला सांगतो, आता रिंग रोड होतो आहे, मी ज्या दिवशी झाला त्या दिवसापासून शिंदेसाहेबांना सांगतो आहे, माझ्या ठिकाणी बवली रोड जो आहे, बवली मुठा रोड जो आहे, मला त्या ठिकाणी एक ओपनिंग पाहिजे. मुंबईचा येणारा माणूस तिथं खाली उतरला पाहिजे, माझा त्या भागातला माणूस मुंबईला जाण्यासाठी तिथून वर गेला पाहिजे. पानशेत रोड आहे, वरदाड्याला क्रॉस होतो आहे, मला तिथं एक ओपनिंग पाहिजे साहेब. मुंबईच्या येणाऱ्या माणसाने, पर्यटकांनी माझ्या तिथं उतरलं पाहिजे, त्यांनी तिथल्या भागाचा आनंद घेतला पाहिजे, माझ्या भूमिपुत्राला समृद्ध केलं पाहिजे. जर माणसं तिथं उतरली तर आपोआप व्यवसाय वाढणार आहे. बरं, तिथं पाणी आहे, बोटिंग होईल, हे होईल, सगळं आहे ना. मग हे जे या कल्याण भागामध्ये आता मुबलक शेती आहे इथं, पण आत्ता पडीकच आहे, एक भातपीक झालं तर नंतर अडचण आहे, पण इथं उद्योग उभे राहणार आहेत. जवळ एअरपोर्ट होतं आहे, सगळ्यात जास्त डेव्हलप हा भाग होणार आहे. एअरपोर्टपासून अगदी 12-15 किलोमीटर अंतरावर आम्ही रिंग रोडनी जोडतो आहे. आणि मग ही जी इंडस्ट्री उभी राहणार आहे, इथं जर चांगलं नेतृत्व नसेल तर इथं मग माथाडी येणार, गुन्हेगार येणार, सगळं येणार. शेतकऱ्याच्या माना पिरगळून ते हे सगळं मोडकळीस आणतील. हे जर शाश्वत, सुंदर आणि सर्वसमावेशक ठेवायचं असेल तर एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी असलं पाहिजे, सगळ्यांना बरोबर घेऊन, सगळ्यांचा विचार करणारं, सगळ्यांच्या उद्योग व्यवसायाला चालना देणारं असं नेतृत्व असावं. आणि हे सामूहिक विचारातून घडल. आणि त्यासाठी माझा आग्रह आहे की या ठिकाणचा जिल्हा परिषद सदस्य हा सक्षम असावा, त्याच्याकडे गेल्यावर न्याय मागितला तर तो न्याय मिळवून देणारा असावा. या भूमिकेसाठी ही निवडणूक आहे. नाही तर 2 निवडणुका मी नाही लढलो ना, कार्यकर्त्यांना संधी दिली, लढा तुम्ही, पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. आपली भूमिका असते, छत्रपती शिवाजी महाराजांनी शेजारच्या घरात जन्म घ्यावा आणि स्वराज्य मिळवावं, आम्हाला अजिबात धक्का लागू नये. तसं नाही, आपली भूमिका आहे की आपण नेतृत्व करतो, आपण निवडणूक लढतो, तर येणाऱ्या सगळ्या संकटाला सामोरं जायची तयारी आपली स्वतःची असली पाहिजे. अडचण गाऱ्हाणं मांडणाऱ्या माणसाला न्याय आपल्याला देता आला पाहिजे, तर आपण त्यात जायचं, नाही तर 2 हात लांब राहायचं. बापू, एवढं शांत संयमी मी पाहतोय, बोलताय. 2012ची एक न्यूज येते, व्हिडिओज समोर येतात, जिल्हा परिषद गेल्यात पण गाड्या फोडल्यात. काय झालं, प्रकार काय झालं? म्हणजे एवढ्या एखादी ठीक होतं, म्हणजे आम्ही मध्यंतरी पाहिलं काही, किंवा आता सध्या रील्सचा जमाना आहे, रील्सवरती पाहतो, एखादा राजकारणी येतो, एखादी काच फोडतो, उठून सगळ्या गाड्या फोडल्यात. नाही, विषय काय होता की जिल्हा परिषदची नवीन इमारत या ठिकाणी तयार झाली होती. बरं, ही इमारत तयार झालेली असताना आम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य आम्ही वेळोवेळी भेट दिली, आमच्या सूचना सांगितल्या, एक सुंदर चांगली इमारत असावी, ती तयार झाली. आता तिचं उद्घाटन ठरलं. आता त्या इमारतीचं उद्घाटन आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते ठरलं. पालकमंत्री मला वाटतं दादाच होते आणि ते सगळी मंडळी येणार होती. कार्यक्रम पत्रिका तयार झाली. बरं, ठरलं, आमच्या सगळ्या 75 सदस्यांची नावं, सभापतींची नावं, सगळं झालं. पण त्यातून या पुणे जिल्ह्यातील 3 खासदारांना वगळलं. या ठिकाणी मला वाटतं आपले आढळराव पाटील साहेबांचं नाव नव्हतं, गजाननजी बाबर साहेबांचं नाव नव्हतं, आमच्या विधान परिषदेच्या सदस्या नीलमताईंचं नाव नव्हतं. तर मी म्हणलं, मी काँग्रेसच्या सदस्यांना विचारलं, अरे तुमच्याही खासदारांची नावं नाहीत आपल्याला? असं नाही ना की लोकमतावरून निवडून गेलेली ही मंडळी आहेत, प्रशासकीय यंत्रणेतली मंडळी आहेत, आणि प्रोटोकॉल पाहिलं तर ह्या सगळ्यांची नावं असणं अपेक्षित आहे. पवारसाहेबांचं नाव आहे, सुप्रियाताईंचं नाव आहे, भाजपच्या मंडळींची नावं आहेत, मग आपल्या ह्या खासदारांची नावं असायला हवीत. मी अध्यक्षांना सांगितलं, CEO ला सांगितलं,
ॲडिशनल सी ओला सांगितलं, सगळ्यांशी चर्चा केली की तुम्ही नावं टाका. 13,000 शिक्षक आहेत आपल्याकडं, आपण एका दिवसात सगळ्यांना पत्रिका देऊ शकतो. नाही नाही, अध्यक्ष म्हणले माझे हात बांधलेले आहेत, आम्हाला नाही टाकता येणार. आता म्हणलं तुमचे हात बांधलेत तर माझे हात तर मोकळे आहेत, मला हे जिल्ह्याला सांगावं लागेल ना काय अडचण आहे. आमच्या नेत्याचं नाव सन्मान जर ही जिल्हा परिषद ठेवू शकत नसेल तर मग ह्याचा कुठंतरी निषेध झाला पाहिजे ना. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकवला नाही पाहिजे. मग त्यासाठी हे औषध निषेध बरं म्हणलं ते असं काळ्या पट्टे बांधायचा निषेध करायचा, तो शिवसैनिक कसला. जिल्ह्याला कळलं पाहिजे काय घडलं आहे. होईल थोडासा मार्ग वेगळा असेल, पण तो त्यावेळेस जो वाटला तो प्रयोग केला. गाड्या किती फोडल्या होत्या? 12 गाड्या होत्या, 6 अधिकाऱ्यांच्या जे HOD आहेत 6 आणि 6 सभापतींच्या. 12 गाड्या फोडल्या. 12 गाड्या. कारवाई झाली काही? कारवाई झाली ना. काय कारवाई? 2 दिवस जेल पाहिलं की. मग त्यानंतर काही म्हणजे ज्यासाठी तुम्ही गाड्या फोडल्या ते क्लिअर झालं की नाही? हा झालं. त्याच्यानंतर ऐका, त्याच्यानंतर पत्रकार मला भेटायला आले. मी तिथं लॉकअपला होतो, मला भेटायला आले आणि तिथून ए बाबा कोंडे का केलं, पत्रकार जिल्हा परिषदला बसायला असं का केलं, मी त्यांना हे सांगितलं. त्यानंतर ते पवारसाहेबांना भेटायला गेले. द्राक्ष उत्पादक संघ जो आहे आपला तिथं गेले. पवारसाहेब त्या कार्यक्रमाला आले नाहीत. एखाद्या नेत्याचा मोठेपणा कसा असतो, ते म्हणले की मी फक्त पुणे जिल्ह्याचा नाही आहे, माझे जे सहकारी आहेत आढळराव पाटील असतील, गजानन बाबर असतील किंवा राहिलेले जे पदाधिकारी, ह्या सगळ्यांच्या पत्रिकेवर नावं टाका, परत एखादा कार्यक्रम घेऊ आणि मग मी या जिल्हा परिषद येईल. आणि त्यावेळेस पवारसाहेबांनी एक सभागृहाच्या उद्घाटनासाठी सगळ्यांना बोलवलं आणि त्यावेळेस साहेब त्या सभागृहाच्या उद्घाटनाला जिल्हा परिषदेत आले. परंतु त्या दिवशी साहेब आले नाहीत. अजितदादांनी उद्घाटन केलं आहे त्याचं. बाकी हा मोठे नेते मोठे कसे असतात त्याचं हे उदाहरण आहे. तुम्ही ज्या 3 खासदारांची नावं नाही आहेत, म्हणजे आपल्या पक्षाने बाकीच्या पक्षांची पण नाही आहेत असं जेव्हा म्हटलं, मग त्या पक्षांची लोक आली होती का तेव्हा? कुठं म्हणजे त्यावेळी? त्यानंतर नाही, आंदोलन आम्हीच केलं, बाकी काय कोण आलं नाही. पण त्यांचा मॉरल सपोर्ट नक्की होता की बाबा जे आम्हाला नाही करता आलं ते तू केलं. अजून एक प्रश्न आहे, थोडासा वेगळा जायला नको. युतीमध्ये जर एक पाहिलं तर भीमराव तापकीर आहेत, आता सध्या देखील आहे, काही मदत होईल किंवा त्यांच्याशी कसं आहे? नाही ऐका ना, मग खडकवासला मतदारसंघ हा एक चांगल्या विचारांचा मतदारसंघ आहे असं मी मानतो. माणसं चांगली आहेत आणि नेतृत्वही चांगली आहेत. पहिलं तुम्हाला सांगतो, या मतदारसंघाचं नेतृत्व काही काळ का होईना स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे साहेबांनी केलं. बरोबर. माणूस कसा असू द्या, पण सर्वसामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. मग ते काम करत असताना सगळ्यांची मदत, शिवसेनेची घेणार, काँग्रेसचे तर ते पूर्वीचे होते, किंवा सगळ्यांना बरोबर घेणार. माझ्याशी सुद्धा खूप चांगले संबंध होते. कोंडे काय काम करायचे, मग सिंहगड महोत्सव करायचा असू द्या किंवा आणखीन श्रावणबाळ योजना करायची असू द्या किंवा काही असू द्या, ते हक्काने येणार, विचारणार, बोलणार. असा स्वभावाचा हा मतदारसंघ. भीमराव तापकीर 4 वेळा आमदार आहेत. हो, भले आमचं युतीचं काय पण राहू द्या, वर तुटू द्या, खाली तुटू द्या, पण एक माणूस त्यांच्याकडून नम्रता शिकावी अशी आहे. असू द्या, जे येणार, फार काय लय काय नाही, पण जे सामान्य प्रश्न आहेत, गरजेचे प्रश्न आहेत, त्याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे. आपण सांगितलेलं प्रत्येक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. भले एखादं काम कमी होऊ द्या, पण आपण जर बोलावलं, सकाळी 10व्याला बोलावलं, दुपारी एखाद्याच्या टिळ्याला बोलवलं आणि संध्याकाळी वाढदिवसाला बोलवलं तरी तयारी असती. म्हणजे हाही मनाचा मोठेपणा आहे त्यांच्या. आणि विकासाला ह्या सरकारच्या माध्यमातून खूप पैसे मिळाले. मग रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, ग्रामपंचायत कार्यालय असू द्या किंवा वेगवेगळी सगळी कामं, अंगणवाड्या असू द्या, रस्ते असू द्या, PMRDAतला निधी असू द्या, मुबलकपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि असं लई श्रेयासाठी भांड्यात बसत नाही. हे चल बापू या, उद्घाटन करा, सरकारने केलेलं आहे, असं नेतृत्व. यानंतर खरं तर एक माझा प्रश्न होता, सुरुवातीला विचारवाच होतो, मी राहून गेला. ठीक आहे, तुम्ही 1995 पासून शिवसेनेमध्ये आहात किंवा बाकीची कामं केली, जिल्हा प्रमुख शिवसेनेचं कधी पद मिळालं किंवा त्याच्या मागची स्टोरी काय? जिल्हा प्रमुख 2016ला मी जिल्हा प्रमुख झालो. त्याच्या आधी उपजिल्हा प्रमुख होतो. आणि की बाबा
संघटनेत मी ज्यावेळेस निवडणुकांची तयारी करायचो, आम्ही विधानसभेची तयारी करायचो, मी माझी केलेली असेल किंवा कुलदीप तात्या कोंडेंची असेल किंवा असं एक सक्रिय, आणि मग पक्ष वाढला पाहिजे, मग एक नवीन नेतृत्व, एक नव्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, अशी भूमिका पक्षाकडून घेण्यात आली. मग नीलमताई असतील किंवा वरिष्ठ जे मंडळी असतील, चला आपण एका नव्या कार्यकर्त्याला संधी देऊया, असं मग पहिल्यांदा 3 विधानसभेची जबाबदारी. मग त्या ठिकाणी आपला प्रयत्न, बाबा प्रत्येक ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीला माणसं उभी केली पाहिजेत, ती निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ग्रामपंचायती लागल्या तरी 2-2 कार्यकर्ते उभे केले पाहिजेत. पक्षाची शिबिरं असतात, तिकडं कार्यकर्त्यांना घेऊन गेलं पाहिजे. दसरा मेळावा असेल किंवा आणखीन काय पक्षाची आंदोलनं असतील. डाऊसारखं आंदोलन होतं, पण का इंद्रायणी नदी तिथं डाऊ कंपनीला मान्यता दिली ती, आणि बंडातात्या कराटकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. आम्ही सुद्धा अडवलं इकडे एकदा हायवे, आणि बाबा सरकारचा पुतळा जाळला, केसेस झाल्या, अशा बरेच केसेस झाल्या आंदोलनाच्या. शिवसैनिक म्हणल्यावरती ते हां शिवसैनिक म्हणल्यावरती ते हां, ते अगदी ते पहिल्यापासून. स्टारच. साहेब गेले की विचारायचे केस आहे का, तर शिवसैनिक असं. मग ते असं हायवे पूर्ण अडवलं, आंदोलन केलं होतं. एकदा इकडं पाणी टंचाई, माझ्या वरच्या वाडी वस्त्यांना खरमरी, मोगरवाडी वगैरे तिकडं टँकर लागायचा, टँकरच देईनात लवकर. काही तांत्रिक अडचणी असतील, काय नाही. आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो तेव्हा, आशाताई आम्ही सगळे एकत्र होतो. तिथलीच कुंभारवाड्यावरून पुण्यातले 100 गाडगी आणली, कार्यकर्ते गोळा केले, कलेक्टरच्या पुढं नेऊन फोडली. अशी आंदोलनं, एकदम वेगळी आंदोलनं करायचो. त्याची पण एक केस आहे. मग केसेस आहेत ह्या आंदोलनाच्या आहेत सगळ्या ज्या काय आहेत. आत्ता पासपोर्ट झाला, होत पण नव्हता. म्हणजे असं एकंदरीत बऱ्यापैकी जर पुण्याचा एक विचार केला, पुणे शहराचा, तर बऱ्यापैकी तुमचे जे काही बाकीचे जर मंत्री वगैरे हे लोक आहेतच कॉन्टॅक्टमध्ये, तुम्ही आपण चर्चेमधून जाणून झालंच, पण बऱ्यापैकी मी तुमचं एक तुमच्या इंस्टाग्रामवरती पण पाहिलं, मध्यंतरी काही प्रवेश होते, मला कल्पना नाही कोणाचं होतं, पण तेव्हा देखील पुणे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे कुठे, त्यांना बोलवा, आवाज दिला शिंदे साहेबांनी असेल, एवढी जवळीक थोडंसं. रमेश कोंडे हा विषय नाही, शिंदे साहेब महाराष्ट्रातले त्यांचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ना, त्यांना नावानिशी ओळखतात, त्यांचं काम त्यांच्या लक्षात असतं. किती गडबडीत दौऱ्यात एअरपोर्टला जरी आलं तरी ते 2 मिनटात आवाज येणार. मग मी रमेश कोंडेच ना, ए बाबा नाना कुठं आहे, हा कुठं आहे, इकडे, हे तुझं काही राहिलं तर नाही ना. सह्याद्रीला आम्ही गेलो कॅबिनेटला कधी, आणि उरकलं गडबडीने चाललं तरी ते आजूबाजूला पाहणार, त्याला जवळ बोलावणं, कारण तू का आला होता, तुझं काय विषय राहिला आहे का. आपण तिथून जरी सांगितलं, कधी वर्षा बंगल्यावर आम्ही गेलो, रात्री 2-2 वाजता कलेक्टरांना फोन केला आहे, आपणच उलटं आम्ही PNला विनंती करायचो, आज नको साहेब, तुम्ही उद्या सांगा, तरी ते 5-10 मिनिटांनी, ते कोंडेचा फोन लागला का रे, ते येणार, फोन लावणार, कोंडे उद्या येईल, त्याचं असं काम आहे, त्याचे 2 शेतकरी आहेत, त्यांची अडचण आहे, ते व्हॉट्सअपला त्यांना पाठवणार, त्या PAच्या याच्यावरून. म्हणजे इतकं काटेकोर काम करणारं नेतृत्व, म्हणजे मी खूप नेत्यांबरोबर राहिलो, इतकं काटेकोर आणि संवेदनशीलपणे काम करणारं नेतृत्व कोण असेल तर ते एकनाथजी शिंदे साहेब आहेत. अजून एक प्रश्न विचारू का? विचारा की. काय बऱ्यापैकी शिंदे साहेब जेव्हा गुवाहाटीला गेले किंवा बाकी काही आमदार त्यांच्यावरती 40 आमदार काहीतरी गेले, बऱ्यापैकी जे काही लोक राहिले आहेत किंवा जिल्हा प्रमुख आहेत, या लोकांची बैठक बोलवली अशी एक चर्चा होती, ती बोलवली होती का मातोश्रीवर? म्हणजे मागं राहिलेले का? मागं राहिलेले म्हणण्यापेक्षा जे जिल्हा प्रमुख आहेत त्यांची बैठक बोलवली उद्धव ठाकरे साहेबांनी मातोश्रीवर, अशी ही चर्चा होती किंवा नाही. ज्यावेळेस साहेब उठाव करून गुवाहाटीला किंवा सुरत मार्गे गेले, त्यावेळेस आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं मातोश्रीवर. आम्ही सुद्धा गेलो होतो ना. मातोश्रीला गेले ते? हो, गेलो होतो. काय 100% काय विषय होता तो? नाही बाबा, की असं झालेलं आहे, उद्या काय होईल माहीत नाही, आपली भूमिका काय, आमची भूमिका होती, असं काय नाही, व सगळे एक संघ राहतील. पहिल्या परत जे आहे आपलं शिवसेना प्रमुखांनी जे नियम घालून दिलेले त्याच्यावर मार्गक्रमण होईल, शिवसेना चालत राहील. परंतु एक अडचण किंवा एक प्रत्येकाच्या मनात खतखत नक्की होती की साहेब 19ला आपलं सरकार आलं आहे, आणि शिवसेना प्रमुखांपासून आम्ही जे स्वप्न पाहिले की आपलं सरकार येईल आणि आपल्या हक्काची, मनातली, गोरगरिबांची कामं होतील, ते होत नाही आहे, ते झालेलं नाही आहे. ती जी अपेक्षा होती ती त्या काळात नक्की पूर्ण नाही झाली. का नाही झाली, का नाही, त्याच्या तांत्रिक अडचणी काय ते त्यांना माहिती. पण आमचं म्हणणं, आम्ही सरकार आणलं आहे संघर्ष करून, तर आता आमचं
गोरगरिबाचं काम झालं पाहिजे, सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे, त्यांच्या मनातलं काम झालं पाहिजे. ते नाही झालं. ती जी परिस्थिती होती ही प्रत्येकाने बोलून दाखवली. माझं शेवटी सेम डेला बोलून दाखवली. बोलले ना की त्याच्यानंतर म्हणजे 2-4 बैठका झाल्या वेगवेगळ्या. ही भूमिका होती की साहेब एवढं मोठं 1200 कोटीचं जिल्हा नियोजन आहे शिवसैनिकाला, की बाबा त्याच्या मनातलं काम करण्यासाठी जर 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000चा निधी मिळाला नाही त्याच्या गावचं काम करण्याला, त्याच्या वस्तीचं काम करण्याला, तर मग आपलं सरकार येऊन उपयोग काय? ही खतखत होतीच थोडीशी. शिंदेसाहेब आल्यानंतर बघा जी नव्हती ती कामं करून घेतली लोकांनी. वर्षानुवर्ष राहिलेली कामं मार्गी लागली. आता तुम्ही शिंदेसाहेबांचा विषय काढलायच तर अजून एक प्रश्न विचारतोच. अजितदादांची एक मी इंटरव्ह्यू पाहिली, मला वाटतं मुंबई तकनी घेतली असावी माझ्या माहितीप्रमाणे. तर तिथं असं आहे की बऱ्यापैकी जे काही विरोधी पक्ष आहेत सध्या आपण जर एक महायुतीचा विचार केला तर तो हा सोडून द्या, पण बाकी विरोधी पक्षामध्ये जे काही लोक आहेत किंवा ती आमदार आहेत त्या लोकांना फार असा निधी मिळत नाही. त्याच्यावरती कारण असं होतं की भाजपच्या देखील आमदारांना त्या काळी दिलेला नव्हता, म्हणून असं एक चाललं आहे. तर शिंदेसाहेब होते तेव्हा असं कधी झालेलं नाही, पण नंतर भाजपची सत्ता आली आणि ह्या पद्धतीचं झालं. तर हे तुम्हाला योग्य वाटतं की बाकी विरोधी पक्षामध्ये जी लोक आहेत किंवा जी सत्तेमध्ये नाही आहेत त्यांना निधी मिळत नाही किंवा मग विकास करता नाही मिळत नाही असं होत नाही आहे. अजितदादा पण एक स्वतः बोलले. प्रमाण थोडं कमी जास्त असू शकतं. जो तो काय पाहणार, माझ्या पक्षाचा आमदार, माझा पक्ष वाढला पाहिजे, ती भूमिका राहतेच. मग ते मेरिट दाखवणार, प्रायोरिटी दाखवणार आणि त्याला निधी देणार, हे होत राहतं थोडंसं. काय अडचण नाही, पण निधी मिळतो. प्रत्येकाचा रेशो ठरलेला असतो. मग योजना एखादी जास्तीची त्या आमदारांच्या मतदारसंघात होत असते, पण ते काय ना बॅकलॉग भरून निघतो. परत चक्र फिरतंय, येतंय, संधी मिळते. बापू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक गिरणी कामगाराचे मुलगा आहात. आपण काही गोष्टी मुंबईमध्ये पाहिल्या आणि त्यानंतर राजकारणामध्ये किंवा शिवसेनेमध्ये आला. त्यावेळी 1995ला काही स्वप्न पाहिलं होतं की यार मला शिवसेनेकडनं हे पाहिजे किंवा काही बाकीच्या गोष्टी? नाही तसं काहीच नाही. तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. आमचे म्हणजे आत्ता मुख्याध्यापक होऊन रिटायर्ड झाले शिंगाडे सर आहेत. मी 9वीत असताना आपले प्रत्येक विद्यार्थ्याला विचारतात ना, तू काय होणार, तू काय होणार? आता आम्ही आपलं सगळे कोण पोलीस होणार, कोण शिक्षक होणार, कोण इंजिनियर होणार, कोण पायलट होणार, असं माझ्यावर नंबर आला. आमच्यात 1-2 जण होते शेतकरी होणारे सांगणारे पण होते. माझ्यावर नंबर आला, मी म्हणलं मी गावचा सरपंच होणार. म्हणजे एक उत्स्फूर्त आलेली प्रतिक्रिया त्यावेळेची. आणि म्हणले कसं काय? मी म्हणलं आत्ता काम करत असणारी माणसं आता म्हातारी होणार आहे, तर मग आपला नंबर येणार आहे असं. आणि मी ज्यावेळेस सरपंच झालो तेव्हा मला सरांनी फोन केला, अरे रमेश तू तर बोलल्याप्रमाणे सरपंच झाला रे असं. त्यावेळी पाहिलेलं काही स्वप्न होतं का? काय ते 1995ला जेव्हा राजकारणामध्ये आपण काम करायचं ठरवलं, काही पाहिलेलं स्वप्न होतं का? नाही स्वप्न असं काय नाही, पण एक आहे की आपण काम करायचं, लोक आपल्याबरोबर आहेत आणि आपण ज्या क्षेत्रात जाऊ तिथं लोक आपल्याला भरघोस पाठिंबा देतील, ही खात्री मात्र नक्की होती. आजही मी जेवढ्या निवडणुका लढवल्या त्या सगळ्या जिंकल्यात. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. जिल्हा नियोजनची निवडणूक, शिवसेनेची सीटं होती, म्हणजे मतं होती 4, भाजपची मतं होती 2. आम्ही दोघं मिळून की एक प्रतिनिधी आमचा जिल्हा नियोजनला द्या म्हणलं, आमच्या भाजप शिवसेना मिळून. पण त्यावेळेस काही दिला नाही, कारण जास्तीचं संख्याबळ होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं. काँग्रेसचे 13 सदस्य होते, राष्ट्रवादीचे बाकीचे होते. मी म्हणलं आम्हाला द्या. नाही दिल्यावर मी उभा राहिलो आणि मी 11 मतं मिळवून निवडून आलो. मला राष्ट्रवादीतली 3 मतं मिळाली, अजून काँग्रेसची 4 मतं मिळाली आणि मी निवडून आलो. म्हणजे मी अतिशय बिकट निवडणुका लढवलेल्या, काठावरच्या, ज्या शक्यच नाहीत त्या सुद्धा जिंकून आलो आहे. ठीक आहे, हे राजकारणामध्ये तर होतंच किंवा ते करायला लागतं, राजकारणाचा भाग आहे हा. अजून एक प्रश्न याच्यामध्ये येतोय की चांगली लोक किंवा चांगल्या पदावरती किंवा मोठी घराण्यातली लोक जी आहेत ती बऱ्यापैकी भाजपची जेव्हा सत्ता आली किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या तेव्हा खूप साऱ्या लोकांनी आपला मूळचा पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. तुमचा मित्रपक्ष असला तरी पण मध्यंतरीच्या काळामध्ये खूप साऱ्या काही गोष्टी वेगळ्या घडल्या. त्यावेळी असा काही विचार आला होता मनामध्ये? नाही, असं काही विचाराचा विषय नाही. आणि ज्यांनी बदलला त्यांच्याबद्दल राग किंवा द्वेष असण्याचं काय कारण आहे? त्यांचं डिझाईन आहे किंवा माझ्या लोकांचं काम कोण पक्ष करेल मला आज वाटतंय म्हणून ते गेलेत. फार अगदी त्यांना काय बांधून नेलं आणि त्यांना लई विकत घेतलं, हा काही विषय नाही आहे. एक तिथल्या जे स्ट्रक्चर ठरतं आहे त्याच्यावर माणूस निर्णय घेतो असं मला वाटतं. प्रत्येकाचं मत वेगळं असेल.
मी शेवटाकडे येतोय की सध्या मी शेवटाकडे येतोय मला वाटतं हां, की हां. आता आपण खूप वेळ झाला तसं पाहिलं हं. साधारण. तर बऱ्यापैकी फार फार तर 20-22 दिवस मिळाले आहेत निवडणुकीला. कशा प्रकारे प्रचार असणार आहे किंवा कशा प्रकारे तयारी तर झाली तुम्ही असं म्हटलंय. हं. कारण प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता उद्या रात्री जरी निवडणूक घ्यायची म्हणली किंवा उद्या जरी घ्यायची म्हणली तरी तयार असतो. तर सध्या बरोबर. प्रचाराची कशी रूपरेषा आहे किंवा कशा पद्धतीनं काम चालू आहे? नाही, नाही. या मतदारसंघातले जवळजवळ 48,000चा मतदारसंघ आहे. शेवटच्या माणसापर्यंत जायचं, आपलं मत मांडायचं, की मी तुमच्यासाठी काय करू शकतो? जे चांगलं आहे ते करायचं आहे. ही भूमिका घेऊन माणसापर्यंत जायचं. आजपर्यंत हीच भूमिका घेऊन गेलो आणि या भूमिकेला लोकांनी स्वीकारलं आहे. माझं एकच सांगणं आहे, कुठल्याही माझ्या मतदारसंघातल्या मतदारावर, नागरिकावर किंवा ज्याला मतदानाचा हक्क नाही त्या कुणावर जे काही संकट येईल, त्याचं संकट आणि तो व्यक्ती याच्यामध्ये रमेश कोंडे उभा आहे, हे फक्त त्या माणसाला सांगायचं आहे आणि त्याला सादर व्हायचं. त्याच्यावर येणारं संकट पूर्ण कमी करेल का नाही हे मला माहीत नाही, पण त्याची तीव्रता नक्की कमी करेल. ही भूमिका माझी राजकारणाची आहे. बस माणसांना काही लागत नाही. मी सरकारने ठरवून दिलेल्या खर्चात जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून दाखवेल एवढं मात्र नक्की सांगतो. ठीक आहे, बघूया. अजून एक विषय असा येतो, एक शेवटचा प्रश्न आहे हा माझा. यावेळी तुमचा जो प्रभाग आहे किंवा बाकी प्रभाग नाही म्हणता येणार की गट आहे, तो महिलांसाठी सुटला आहे. तुम्ही काकींना उभा करताय किंवा तुमच्या जागेवरती त्या येत आहेत. तर अशा वेळी काही वेगळा काही फरक दिसेल का? कारण का की बापूंना सगळी लोकं ओळखतात. थोडासा की चेहरा नवीन आहे म्हणून काही लोकांची गफलत होईल? नाही, नाही. मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे आमच्या मतदारसंघाला माहिती आहे की रमेश कोंडे राजकारणाला खरंच हुशार आहे. म्हणजे लोकं सांगतात, मी नाही सांगत. आणि बाबा आपली एक काम करण्याची पद्धत आहे. माझ्या अधिकाऱ्यांबरोबर असणारे संबंध, माझे सर्व पक्षांबरोबर असणारे संबंध किंवा माझ्या पक्षातील नेत्यांबरोबर असणारे संबंध. एखादा विषय घेतला तर तो तडीस नेणं, त्याला रिझल्ट देणं, हा माझा स्वभाव आहे. आणि मी तुम्हाला अजून सांगतो, माझी बायको रुपाली कोंडे ही माझ्यापेक्षा खूप ॲडव्हान्स आहे सगळ्या कामांना. म्हणजे तिची लोकांना समजून घेण्याची मानसिकता असेल, समाजामध्ये काम करणं असेल किंवा तिचं जगणं वागणं असेल, अतिशय साध्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन अगदी सहज. आता मला फोन येतो की बापू उद्या सकाळी 8:30ला 10व्याला जायचं, आणि मी जर कधी आळस केला ती आठवण उठा, पहिला तो 10वा आहे, जाऊन या. त्या लोकांची अपेक्षा असते, त्यांनी तुमच्यासाठी एवढा वेळ दिलेला आहे, तुम्हाला गेलं पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिचं लक्ष असतं. एखाद्याचं लग्न, मी आळस केला आणि लग्न चुकलं, ती सांगणार पूजेला तरी जाऊन या, त्या माणसांकडे नुसतं जाऊन तरी या. ही जी तिची तळमळ आहे सर्वसामान्य माणसासाठी, या मतदारसंघातल्या लोकांसाठी. सहज एखाद्याचा फोन येतो की बाबा माझ्या 2 मुली आहेत, मला नाही जमलं एका मुलीची फी भरायला, ती सांगणार. एखादं काम बाजूला ठेवा, पण ते करा. हे मला वाटत नाही, म्हणजे फार ठिकाणी आता आपण काय जात, पण मला माझ्या आयुष्यात म्हणजे अर्धांगिनी कशाला म्हणतात, हे ह्या सगळ्यातून माझा एकट्याचा हा अनुभव आहे. बऱ्यापैकी तुम्ही सांगितलं की जे काही निधी जो आहे तो निवडणुकीसाठी दिलेला, मी त्याच्यामध्ये निधी त्याच्यामध्येच त्या पैशामध्येच मी सगळी निवडणूक पार करेल. गेलं काय आता आपण महानगरपालिकेची निवडणूक पाहिली तर एका मताचा रेट साधारण एक 2,000 पासून 5,000 पर्यंत होता. म्हणजे हे चुकीचंच आहे. एक पत्रकारांनी सगळ्यांनी पत्रकार परिषद झाली किंवा पत्रकारांनी सांगितलं की आता सध्याचा रेट हा चालू आहे किंवा बाकी चांदी असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, ह्या सगळ्या गोष्टी खूप काय दिलं गेलं मतदारांना. अशा वेळी आपल्या एक 1995 पासून तुम्ही राजकारणामध्ये आहात तर 2026 पर्यंत असं काही कधी झालं नाही किंवा बाकीच्या गोष्टी घडल्या नाही. पैसे दिले पण असतील, घडले पण असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. तर यावेळी नाही की ना, जी मंडळींचा स्वतःच्या कामावर विश्वास नाही ते हे प्रयोग करतात. मग आता आपण त्या माणसापर्यंत पोचलोच नाही, आपण त्या माणसाला ओळखतच नाही, मग तर काय पद्धतीने पोचायचं हे माध्यमं वापरत असतील. या मतदारसंघात अजून नाही, अजून या मतदारसंघात कामाला प्रायोरिटी आहे आजही. म्हणजे माणसांची भूमिका आहे किंवा माझ्या संकटात कोण उपयोगी पडेल, कोण धावून येईल, आणि फार अपेक्षा नसते त्याची की त्यांनी यावं सगळं संकट दूर करावं. तुमची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी मोजली जाते. माझ्या सुखदुःखात माझा माणूस उभा आहे, काय अपेक्षा आहे हो. मी माझ्या राजकारणात पाहिलं, गोरगरिबाचं लग्न असू दे, त्याचा फोन केलेला असतो, बापू या लग्नाला. काय केलेलं असतं त्यांनी, तेवढ्या गडबडीतून त्यांनी आपल्यासाठी एक चांगली शॉल आणलेली असते
आणि ती त्याला त्या माणसांमध्ये आपल्याला द्यायची असते. आणि एवढंसुद्धा जर आपण करू शकत नसेल, तिथं हजर राहू शकत, तर तो मग आपल्याला अधिकार आहे का राजकारण करायचा? या गोष्टी आजही मोजल्या जातात, की माझ्या मुलीचं लग्न आहे, मी चांगल्या घरी पोरगी दिली आहे, बापू तुम्ही या, आशीर्वाद 2 अक्षदा टाका. ही भूमिका त्याला सादर होता आलं पाहिजे. विकास प्रत्येकजण करत असतो, पैसे येत असतात. मतदारसंघाला बाबा जिल्ह्याला आल्या 500 खोल्या आल्या तर डिवायडर होतात. तुम्ही एवढे करा, तुम्ही एवढे. जो भारी सदस्य आहे तो काय करतो, तो 2-3 मतदारसंघाच्या घेऊन येतो. असं हे होत असतं. कामं होत असतात आणि ती कामं केलीत. तुम्ही पहा माझे खेड शिवापूरची ग्रामपंचायत पहा, शिवापूरची स्मशानभूमी पहा, श्रीरामनगरचे रस्ते पहा. असं केलं आहे ना. सगळे जिथं जाईल तिथं जे बरोबर जे सहकारी आहेत, कोण सरपंच झाला, कोण सदस्य, त्याच्या गावात जाऊन काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्राथमिक शाळांच्या खोल्या पहा, बऱ्यापैकी माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सगळ्या झालेल्या आहेत. पूर्वी सगळ्या गळक्या होत्या, कौलाच्या होत्या, सगळ्या बदलल्यात. अंगणवाड्या पाहण्यासारख्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राला सुद्धा खूप प्रायोरिटी दिली होती, सगळी केलेली आहे. आता पांधन रस्त्यांवर भर दिला आहे. का या मतदारसंघामध्ये आता नवीन शेड्स येत आहेत, उद्योजक शेड. मग ह्यासाठी रस्ते होणं गरजेचं आहे. ती भूमिका घेतलेली आहे आता. योगायोगाने हे आता जो सायकलची स्पर्धा होणार आहे, त्यामुळं या मतदारसंघातले बरेच रस्ते चांगले झालेले आहेत, एकदम चांगले. परवाच कलेक्टर साहेब येऊन गेले, त्यांनी पाहिलं अजून काय करायचं आहे का विचारून गेलेत. म्हणलं करूया. साधारण सगळ्यांशी संवाद चांगला आहे, रिलेशन चांगले आहेत किंवा कॉन्टॅक्ट म्हणून काय अडचणी नाही आहेत असं म्हणायला लागेल. या चर्चेच्या माध्यमातून जी काही चर्चा केली आहे, विषय वेगळे होते खरं तर. मतदारांना काय आव्हान कराल का आजच्या या चर्चेच्या माध्यमातून? नाही, तुम्हाला एक सांगतो, मतदारांना तर नम्रपणे विनंतीच असणार आहे की बाबा आजपर्यंत जसं रमेश बापू कोंडेच्या मागं उभं राहिलात, तोच आशीर्वाद आपण रुपाली रमेश कोंडे यांना द्यावा. माझ्यापेक्षा जास्त संवेदनशील असणारी ही महिला आहे. तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येणारी, तुमच्या या शिवगंगा खोरा असेल, आपला जिल्हा परिषद मतदारसंघ असेल, या मतदारसंघाला एक नवीन दिशा देणारी, या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे आणि ती नक्की या मतदारसंघाला न्याय देईल. पुणे जिल्ह्याच्या 73 सदस्यांमध्ये संघर्ष करून पुणे जिल्ह्याच्या या जिल्हा परिषदेतून ती विकास आपल्यापर्यंत पोचवेल अशी मला खात्री आहे. म्हणून लोकांनी माझ्याबरोबर, माझ्या पत्नीबरोबर या निवडणुकीमध्ये खामठोक उभं राहावं आणि आशीर्वाद देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जिंकण्यासाठी आशीर्वाद द्यावेत हीच अपेक्षा आहे. नक्कीच. तुम्ही देखील आज एक वेळ दिलात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कारण वेळ कमी आहे सगळ्यात. सगळे उमेदवार आपण आपल्या कार्यकर्ते असतील किंवा बाकी मतदार असतील त्यांना भेटत आहेत. तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला, चर्चा केली, त्याबद्दल # असेल, आमची टीम असेल, त्याकडून मी धन्यवाद देतो. धन्यवाद. नक्कीच एक विचार केला तर बऱ्यापैकी 1995 ते 2026पर्यंतचा सगळा काळ जो आहे तो आजच्या चर्चेच्या माध्यमातून आपण जाणून घेतला. येणारी निवडणूक असेल, केलेली कामं असतील किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी या चर्चेच्या माध्यमातून कव्हर झाल्या. तुम्हाला देखील आजची आमची ही चर्चा कशी वाटली आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.